Hello everyone, welcome to Future for Education. Today I will be discussing some problems on assumption. क्रिटिकल रिझनिंग मधला assumption हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ऑलरेडी क्रिटिकल रिझनिंगच्या ह्या लेक्चर सिरीज मध्ये मी आर्ग्युमेंट काय असतं, त्याचे पार्ट्स कोणते असतात हे बेसिक कव्हर केलेलं आहे आणि assumptionवर मी डिटेलमध्ये डिस्कशन देखील घेतलेलं आहे. डिटेल हा चॅप्टर आपण बघितलेला आहे. त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर जे आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलं होतं त्या गोष्टी काही आपण या ठिकाणी क्विकली रिवाइज करूया. सो अझम्पशन हे आपलं काय असतं? अझम्पशन इज नथिंग बट द अनस्टेटेड पार्ट ऑफ द आर्ग्युमेंट. अझम्पशन हे काय करतं आपल्याला? आता प्रेमिसेस आणि कन्क्लुजन मधला हा जो गॅप आहे तो फिल करायला मदत करतं. त्याचप्रमाणे त्याचे बाकी देखील रोल्स असतात, जसं प्रेमिसला सबस्टॅन्शिएट करणे. पण बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट ऑल केसेसमध्ये अझम्पशन हे अनस्टेटेड असतं आणि आपल्याला त्यामुळे अझम्पशन फाइंड आउट करावं लागतं. अझम्पशन आणि इन्फरन्स मध्ये मोठा फरक आहे. आपल्याला कन्क्लुजन म्हणजेच इन्फरन्स हे लक्षात ठेवा. फक्त कन्क्लुजन डायरेक्टली दिलेलं असतं आणि इन्फरन्स आपल्याला ड्रॉ करावा लागतो. इन्फरन्स दिलेला नसतो. हा कन्क्लुजनचे जे गुणधर्म आहेत ते सगळे इन्फरन्स मध्ये येणार, पण अझम्पशन आपल्याला कन्क्लुजन कडे घेऊन जातं. कुठून? तर प्रिमिसेस कडून. सो प्रिमिसेस आणि कन्क्लुजन यातला गॅप फिलअप करणे सगळ्यात महत्वाचं, आणि दुसरं म्हणजे कन्क्लुजनला स्ट्रेंथन करणे हे देखील काम आपलं अझम्पशन करू शकतं. काही बेसिक अझम्पशन्स आपण बघितले होते, काही क्वेश्चन्स देखील आपण बघितले होते. आता अझम्पशन व्हॅलिड कधी आहे तर त्याच्या काही कॅटेगरीज आपण बघितल्या होत्या. त्यातली ही पहिली कॅटेगरी, अझम्पशन कॅन सर्व टू फिल इन अ लॉजिक गॅप. अझम्पशन आपल्याला काय करतं? जो लॉजिक गॅप राहिलेला आहे स्टेटमेंट मध्ये, आपल्या प्रेमिसेस मध्ये आणि कन्क्लुजन मध्ये, तो लॉजिकल गॅप फिल करण्याचा प्रयत्न करतो. जसं या आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही बघू शकता की श्याम्स एज इज मोर दॅन 30 years old, therefore he cannot appear for banking exams. ही कॅनॉट अपिअर फॉर बँकिंग एक्झाम्स हे आपलं कन्क्लुजन झालं आणि त्याचं एज मोर दॅन 30 आहे. सो याबद्दल लॉजिकल गॅप कोणता राहतो की बँकिंग एक्झामसाठी जे मिनिमम एज आहे, मॅक्सिमम एज आहे ते 30 असलं पाहिजे. 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही बँकिंगच्या एक्झामला बसू शकत नाही. हे जे अझम्पशन आहे ते इथं मेन्शन केलेलं नाही. ते आपण हा जो लॉजिकल गॅप आहे ते फिलअप करण्याचं काम करतं. Assumption can establish the feasibility of premises. प्रिमिसेसला ते फिजिबल आहे का ते सबस्टॅन्शिएट करण्याचं काम, ते स्ट्रॉंग करण्याचं काम हे अझम्पशन करू शकतं. ते अझम्पशन व्हॅलिड असतं जे आपली फिजिबिलिटी डिसाइड करतं प्रिमिसेसची. त्यानंतर आपण असं देखील एक्झाम्पल बघितलं होतं की assumption can eliminate alternate paths to reach a given conclusion. म्हणजे यामध्ये आपण बघितलं होतं की एक्स पासून वाय पर्यंत जाण्यासाठी एकच वे आहे, अजून दुसरा कुठलाच वे नाही असं सांगतं ह्यामध्ये. हा एकच वे आहे. सो ह्या टाइपचं अझम्पशन देखील आपलं व्हॅलिड असू शकतं. assumption can eliminate alternate causes for a given conclusion. म्हणजे तुमचा एक एक्स हे तुमचं प्रिमिसेस आहे. एक्स पासून तुम्ही वाय पर्यंत गेला तर एक्स पासून वाय पर्यंत जाण्यासाठी दुसरा कुठलाच कॉज नाहीये. तुम्ही एक्स पासून वाय पर्यंत जाण्यासाठी हे एकच रिझन आहे. एक्स मुळे वाय घडतं पण वाय मुळे एक्स घडत नाही. अल्टरनेट कुठलंच कॉज नाहीये. या ठिकाणी अझम्पशन अज्युम करू शकतं. हे देखील एक व्हॅलिड अझम्पशन आहे. याचं एक्झाम्पल देखील आपण बघितलं होतं. आता इनव्हॅलिड अझम्पशन कुठलं असू शकतं? तर 3 टाईप आपण बघितले होते. पहिलं म्हणजे अझम्पशन इरिलेव्हंट आहे, जे आउट ऑफ स्कोप आहे. दुसरं म्हणजे रॉंग डायरेक्शनला आपल्याला घेऊन जाणारं अझम्पशन इनव्हॅलिड असू शकतं. तिसरं म्हणजे स्विचिंग टर्म्स, म्हणजे पर्सेंटेजच्या ठिकाणी नंबर घेणे. असं थोडक्यात तुम्हाला तिथल्या तिथं थोडंसं फसवण्याचं काम करण्याचं काम हे अझम्पशन करू शकते, ज्याला आपण स्विचिंग टर्म्स असं म्हणतो. सो थोडक्यात काय, अझम्पशन व्हॅलिड कधी आहे आणि इनव्हॅलिड कधी आहे ह्याचे आपण काही बेसिक रूल्स बघितले होते. पण हेच रूल्स म्हणजे काय नाहीये फायनल.
फुल अँड फायनल, कारण हे काय मॅथ्स नाही आहे किंवा हे काय रिझनिंग नाही आहे, यातले काही तुम्ही रूल्स फॉलो केला आणि आन्सर काढला असं नाही आहे. तर फक्त व्हॅलिड असण्याचे काही जे कॅटेगरीज आहेत, इनव्हॅलिड असण्याचे काही कॅटेगरीज आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन साठी खूप जास्त होणार आहे. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करूनच तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त हा तुमचा झाला फर्स्ट लाईन ऑफ अटॅक, जे आपण कॅटेगरीज बघितले व्हॅलिड आणि इनव्हॅलिड अझम्पशनचे. याच्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला कन्फ्युजन झालं, दोन जर आन्सर चॉईसेस तुम्हाला एकदम जवळचे वाटत असले किंवा काही आन्सर चॉईसेस मध्ये तुम्ही कन्फ्युज झाला, तर त्यासाठी द लिस्ट एक्स्ट्रीम निगेशन टेक्निक देखील आपण बघितली होती, ज्यामध्ये आपण अझम्पशनचं निगेशन करतो. अझम्पशन निगेट केल्यानंतर ऑब्व्हियसली अझम्पशन ट्रू असले तर तुमचं कन्क्लुजन ट्रू असलं पाहिजे. जर अझम्पशन तुम्ही निगेट केलं, रॉंग केलं, तर ते कन्क्लुजनला त्या ठिकाणी टोटली डिस्ट्रॉय केलं असलं पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की ते अझम्पशन व्हॅलिड आहे. हा ऑब्व्हियसली आपला फायनल अटॅक असणार आहे ऑप्शन एलिमिनेशन वर टेक्निक मधला. त्याचे एक्झाम्पल्स देखील आपण बघितले होते. लिस्ट एक्स्ट्रीम निगेशन टेक्निक ही जी आहे, याचे वेगवेगळे जे वर्ड्स असतात ते कसे निगेट करायचे हे देखील बघितलं होतं. आता याच्या एक्सरसाइज वर आपण फोकस करूया. तर पहिले एक्सरसाइज या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येत आहे. रीड करूया. द लोकल युनिव्हर्सिटी रिसेंटली हायर्ड अ न्यू सॉकर कोच. Although she has several years worth of coaching experience and is a diligent student of the game, diligent means hardworking, she was never a member of collegiate soccer team. पण ती कधीही कॉलेजच्या सॉकर टीमची मेंबर नव्हती. फॉर दिस रिझन द न्यू कोच विल बी अनेबल टू बिल्ड अ सक्सेसफुल प्रोग्राम. सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर ज्यावेळी तुमच्या समोर क्रिटिकल रिझनिंगचा प्रॉब्लेम येईल, त्यावेळी पहिलं अझम्पशनचा ज्यावेळी प्रॉब्लेम येईल, त्यावेळी पहिलं काम करायचं. तर हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये कसं असतं बघा, क्रिटिकल रिझनिंग मध्ये तर हा क्वेश्चन स्टेम असतो. यामध्ये क्वेश्चन तुम्हाला ह्यातल्या आर्ग्युमेंट्स दिलेले असतात आणि ह्या ठिकाणी तुमचा हा क्वेश्चन असतो, बरोबर. आर्ग्युमेंट ह्या झाल्या आणि याच्यावरचा हा क्वेश्चन. सो ज्यावेळी तुमच्या समोर हा क्वेश्चन येईल, म्हणजे थोडक्यात हा प्रॉब्लेम येईल, त्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा हा क्वेश्चन रीड करायचा. हे आपण बेसिक बघितलं होतं. तर पहिल्यांदा तुम्ही कधी पण हा क्वेश्चन रीड करा. द आर्ग्युमेंट अबाव इज बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग अझम्पशन. ह्या क्वेश्चन वरून तुम्हाला पहिला काय रीड करायचा, तर पहिलं काम काय असतं आपल्याला अझम्पशन शोधताना, कन्क्लुजन शोधणे. कन्क्लुजन कसं शोधायचं याच्या देखील टेक्निक्स ऑलरेडी आपण कव्हर केलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी दिसून येतं सरळ सरळ कन्क्लुजन काय आहे. फॉर दिस रिझन हे आपल्याला सांगतं, इंडिकेट करतं, द न्यू कोच विल बी अनेबल टू बिल्ड अ सक्सेसफुल प्रोग्राम. हा जो क्लेम केलेला आहे हे झालं कन्क्लुजन. आणि या कन्क्लुजनचं प्रिमिसेस काय आहे ते देखील रीड करा. प्रिमिसेस मध्ये काय सांगितलेलं आहे, तर पहिलं प्रिमिस काय दिलेलं आहे, लोकल युनिव्हर्सिटी रिसेंटली हायर्ड अ न्यू सॉकर कोच. न्यू सॉकर कोच आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, कोचिंग एक्सपिरियन्स दिला आहे भर आणि डिलिजंट हार्डवर्किंग स्टुडंट देखील आहे गेमची. पण या ठिकाणी मेन फ्लॉ काय आहे, तर शी वॉज नेव्हर अ मेंबर ऑफ कॉलेज सॉकर टीम. कॉलेज सॉकर टीमचे ती मेंबर नव्हती आणि कॉलेज सॉकर टीमची मेंबर नसल्यामुळं तिला कोच ती हा जी टीम आहे ती सक्सेसफुल टीम किंवा सक्सेसफुल प्रोग्राम बिल्डअप करू शकणार नाही, असं या ठिकाणी क्लेम केलेलं आहे. असं या ठिकाणी कन्क्लुजन ड्रॉ केलेलं आहे. सो ह्या आर्ग्युमेंट मध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे, तर ह्या ठिकाणी काय सांगितलंय की जर तुम्हाला सक्सेसफुल प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्ही कॉलेज सॉकर टीमचे मेंबर असला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता कॉलेज सॉकर टीमचा मेंबर आणि सक्सेसफुल प्रोग्राम यामध्ये काय लॉजिकल गॅप तुम्हाला दिसतो का, हा विचार करा. सो लॉजिकल गॅप तुम्हाला इझिली या ठिकाणी दिसून येत आहे की जर तुम्हाला सक्सेसफुल प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्ही कॉलेज सॉकर टीमचे मेंबर असला पाहिजे. हा लॉजिकल गॅप फिलअप करणारा आपल्याला अझम्पशन पाहिजे ना, बरोबर. So the argument thus assumes that having been a member of collegiate soccer team is a prerequisite for success as a soccer coach. सर आपण आन्सर बघूया सगळे.
studying the game is not as important as having extensive coaching experience. So यामध्ये दोन गोष्टींमध्ये डिस्टिंक्शन दिलेलं आहे. स्टडिंग द गेम जे ऑलरेडी इथं मेन्शन केलं होतं is not as important as having extensive coaching experience. So यामध्ये प्रिमिसेस मधल्या दोन गोष्टींमध्ये डिस्टिंक्शन दिलेलं आहे. पण आपलं कन्क्लुजन कशावर आहे यावर डिपेंड आहे का? आपलं कन्क्लुजन काय आहे की न्यू कोच अनसक्सेसफुल का बनेल? कारण तो कॉलेज सॉकर टीमचा मेंबर नाही. त्याचा आणि ह्या स्टडिंग द गेम आणि एक्सटेन्सिव्ह कोचिंग एक्सपिरियन्स याचा ऑब्व्हियसली रिलेशन असेल मे बी. पण या ठिकाणी आपलं कन्क्लुजन कशावर सांगितलंय? या निगेटिव्ह स्टेटमेंटवर बेस्ड आहे की ती जी आहे आपली कोच ती कॉलेज टीमचा मेंबर नव्हती. ह्या निगेटिव्ह प्रिमिसेसवर डिपेंड आहे. या वरच्या आपल्या प्रिमिसेसवर डिपेंड नाही. अगेन या दोघांच्या मला डिस्टिंक्शन करण्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळं आपण हे जे पहिलं आहे ऑप्शन तो एलिमिनेट करू शकतो. दुसरं बघूया. कोचिंग एक्सपिरियन्स इज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल फॅक्टर्स फॉर कोचिंग सक्सेस. तो जनरली तुम्ही म्हणाल हा बरोबर आहे की कोचिंग एक्सपिरियन्स हा क्रुशियल फॅक्टर आहे. सो जनरली तुम्हाला वाटेल की हे करेक्ट आहे. पण आपल्याला या पर्टिक्युलर दिलेल्या आर्ग्युमेंटच्या दृष्टीने बघायचं आहे, कन्क्लुजनच्या दृष्टीने बघायचं आहे. सो आपल्याला कन्क्लुजन काय आहे की कॉलेज सॉकर टीम तयार करायची असेल तर तुम्ही कॉलेज टीम सक्सेसफुल करायची असेल तर तुम्ही कॉलेज सॉकर टीमचे मेंबर असला पाहिजे. हे आपलं कन्क्लुजन आहे. बरोबर. सो हे स्टेटमेंट जर ट्रू असलं तर आपण असं म्हणू शकतो की तिला एक्सपिरियन्स पण आहे. बरोबर, कोचिंग एक्सपिरियन्स आहे म्हणजे ती सक्सेसफुल टीम बिल्डअप करणार. म्हणजे ऍक्च्युअली काय करतं हे बी वाला स्टेटमेंट? हे वरच्या या कन्क्लुजनला वीक बनवतं. आपलं कन्क्लुजन काय आहे? शी वॉज अनेबल टू बिल्ड अ सक्सेसफुल प्रोग्राम. ह्या कन्क्लुजनला वीक बनवतं. त्यामुळे आपण याला एलिमिनेट करणार. सी बघूया. The previous coach at the university was dismissed due to her lack of success. प्रिव्हियस कोचचा आणि लॅक ऑफ सक्सेस ह्या ठिकाणी कुठे मेन्शन केलेलं आहे का? सो ऑब्विसली इट इज आउट ऑफ स्कोप. म्हणजे हे इरिलेव्हंट कॅटेगरी मधलं इनव्हॅलिड आहे. लगेचच आपण हे काढून टाकू शकतो. टू बिल्ड डी बघूया. टू बिल्ड अ सक्सेसफुल सॉकर प्रोग्राम ॲज अ कोच वन मस्ट बी अ फॉर्मर कॉलेजिएट सॉकर प्लेअर. आणि मगाशी आपण तेच डिस्कस केलं होतं ना की या ठिकाणी काय या ठिकाणी कन्क्लुजन काढलेलं आहे? कोच विल बी अनसक्सेसफुल. का अनसक्सेसफुल असणार आहे? कारण ती कॉलेज सॉकर टीमची मेंबर नव्हती. यातलं लॉजिकल गॅप काय आहे? टू बिल्ड अ सक्सेसफुल सॉकर प्रोग्राम ॲज अ कोच वन मस्ट बी अ फॉर्मर कॉलेजिएट सॉकर प्लेअर. हा लॉजिकल गॅप आहे. त्यामुळे हे फॉलो होणार. पण तरी देखील आपण ईला आपण जाऊया. कारण असं बऱ्याच वेळा घडू शकतं की तुम्हाला एखादा ऑप्शन करेक्ट वाटला असेल आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळाला असेल. त्यामुळे लगेच एखादा मिळाला ऑप्शन की टिक करून पुढे जायचं नाही, तर पुढचा देखील ऑप्शन चेक करायचा. ई चेक करूया. द युनिव्हर्सिटी डज नॉट प्लॅन टू प्रोव्हाइड द न्यू कोच विथ द रिसोर्सेस नेसेसरी टू बिल्ड अ सक्सेसफुल प्रोग्राम. आता यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला कन्क्लुजन काय आहे? ती सक्सेसफुल प्रोग्राम रन करू शकते. रिझन काय दिलेला आहे? प्रिमिसेस काय आहे? शी वॉज नॉट अ मेंबर ऑफ कॉलेज सॉकर टीम हे सांगितले. त्याचा आणि याचा काय संबंध तुम्हाला दिसतो का? नाही ना. सो ऑब्विसली हे ऑप्शन आपला आउट ऑफ स्कोप आहे म्हणजे इरिलेव्हंट आहे. त्यामुळे हा आपण एलिमिनेट करून टाकणार. सो आन्सर काय येणार? करेक्ट आन्सर डी. आय होप तुम्हाला मी सांगितलेलं कळलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हे क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन ऐकण्यापूर्वी तुम्ही पॉज करून थोडा वेळ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सॉल्व्ह केलं तुम्ही ABCDE मधलं कुठला तरी एक आन्सर चूज करा. भलेही ते रॉंग येऊ दे पण तुम्ही ट्राय करा. भलेही तुमचं करेक्ट आलं तरी तुम्ही एक्सप्लेनेशन सगळे हे व्यवस्थित ऐका. नेक्स्ट बघूया. मिथाइल टेट्राक्लोराइड इज अ केमिकल फाउंड इन सम पेस्टिसाइड्स, ग्लूज अँड सीलंट्स. सो ऑब्विसली मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी हा क्वेश्चन या ठिकाणी रीड न करता पहिल्यांदा काय रीड करायला पाहिजे? मी हा इथला जो क्वेश्चन आहे तो रीड करायला पाहिजे. द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू हाल म्हणजे निम्म करणे द नेशन्स अस्थमा रेट रिलायज ऑन विच ऑफ द फॉलोइंग अझम्पशन. सो जो प्लॅन आहे अस्थमा रेट
निम्मा करणे हा प्लॅन आहे. म्हणजे आपलं कन्क्लुजन या ठिकाणी इथे इंडिकेट केलेलं आहे. काय इंडिकेट केलंय तर हे शोधून काढूया. In order to halve the nation's asthma rate, the government plans to ban all products containing MTC. So हा अस्थमा रेट निम्मा करण्यासाठी गव्हर्नमेंटने प्लॅन काय केलेला आहे टू बॅन ऑल प्रोडक्ट्स कंटेनिंग एमटीसी. एमटीसी म्हणजे काय हे वर मेन्शन केलं. ओके, सो हे झालं आपलं कन्क्लुजन. पहिल्यांदा काय बघायचं अझम्पशन शोधताना कन्क्लुजन. कन्क्लुजन सोडून बाकीचं काय असतं प्रिमिसेस. सो प्रिमिसेस काय दिलेत या ठिकाणी हे केमिकल आहे एमटीसी, हे पेस्टिसाइड ग्लूज आणि सिलेंट मध्ये सापडतं आणि एमटीसी ला जर एक्सपोजर मिळालं तर अस्थमा होऊ शकतो. आणि हा जो नेशनचा अस्थमा रेट आहे तो हाफ करायचा असेल तर ह्या सगळ्या एमटीसी प्रोडक्ट जे आहेत कंटेनिंग प्रोडक्ट ते सगळे बॅन केले पाहिजे. काय मी सांगितले बघा, जर हाफ करायचा असेल तर सगळे एमटीसी चे हे जे प्रोडक्ट आहेत ते आपण काय केलं पाहिजे बॅन केले पाहिजे. मग ह्या ठिकाणी नेमका प्रॉब्लेम काय आहे, या ठिकाणी लॉजिकल गॅप दिसतो का तुम्हाला? या ठिकाणी कुठली तरी गोष्ट दिली नाही आहे ना. काय गोष्ट दिली नाही आहे? हा जर प्लॅन सक्सेसफुल व्हायचा असेल तर एमटीसी मुळे अस्थमा केसेस जे असतात ना तुमच्या कंट्री मधले, त्या कंट्री मधले अस्थमा केसेस हे निम्म्या तरी केसेसचं रिझन हे एमटीसी असलं पाहिजे. बरोबर, निम्म्या केसेसचं रिझन जर एमटीसी हे असलं तरच ते हा बॅन केल्यानंतर निम्मा होणार ना ऑब्विसली. सो हा लॉजिकल गॅप तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. हा लॉजिकल गॅप फिलअप करण्याचं काम आपलं कन्क्लुजन केलं पाहिजे. ओके, पण इट इज नॉट नेसेसरी की हेच लॉजिकल गॅप फिलअप करणारं सेंटेन्स मे बी दुसरं देखील अझम्पशन असू शकतं. म्हणून आपण ABCDE हे सगळे ऑप्शन्स वन बाय वन चेक करूया. ए सो ए मध्ये काय दिले बघूया. एक्सपोजर टू एमटीसी इज रिस्पॉन्सिबल फॉर नो लेस दॅन हाफ ऑफ द नेशन्स अस्थमा केसेस. सो नो लेस दॅन म्हणजे काय? नो लेस दॅन म्हणजेच मोर दॅन. बरोबर, एक्सपोजर टू एमटीसी इज रिस्पॉन्सिबल फॉर मोर दॅन और इक्वल टू देखील घ्यावं लागेल ना. नो लेस दॅनच्या अपोजिट म्हणजे और इक्वल टू हाफ ऑफ द नेशन्स अस्थमा केसेस. मग अस्थमा केसेस आताच आपण डिस्कस केलं. अस्थमा केसेस जर निम्मे अस्थमा केसेस हे एमटीसी मुळे होत असले तर बॅन केल्यामुळे ऑब्व्हियसली हा अस्थमा केसेस हा निम्म्यावर येणार आहेत. बरोबर ना, आताच आपण लॉजिकल गॅप बघितला. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला दिसतं की ए हे स्ट्रॉंग आहे. बट ए स्ट्रॉंग आहे म्हणून आपण ए ला लगेच नाही क्लिक करायचं. बाकीचे देखील ऑप्शन आपल्याला चेक करायला पाहिजेत ना. माइट बी नंतर तुम्हाला याच्यापेक्षाही बेटर ऑप्शन मिळू शकेल. चेक करूया बी. प्रोडक्ट्स कंटेनिंग एमटीसी are not necessary to prosperity of the American economy. Now, अमेरिकन इकॉनॉमीसाठी प्रोडक्ट हे एमटीसी वाले हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही असं म्हणत आहे. मग त्यामुळे त्याला बॅन केलं पाहिजे आणि बॅन केल्यामुळे काही फरक पडणार नाही असा जर विचार केला तर हा तुम्ही म्हणाल हे करेक्ट आहे. बट आपल्या या ठिकाणी कन्क्लुजन काय आहे? एमटीसी बॅन केल्यानंतर नेशनचे जे केसेस जे अस्थमा केसेस आहेत ते हाफ होतील. ban the MTC, then the cases will be halves. केसेस हाफ होतील. हे आपलं कन्क्लुजन आहे ना. पण याच्याशी काय आहे का इकॉनॉमी वगैरे याच्याशी काय घेणं देणं आहे का? नाही ना. वी आर नॉट टॉकिंग अबाउट दिस. दिस इज द आउट ऑफ स्कोप ऑप्शन. इनव्हॅलिड assumption. C. Asthma has reached epidemic proportion. So epidemic proportion झालं तर मग बॅन करा म्हणाल तुम्ही. करेक्ट आहे, एपिडेमिक प्रोपोर्शन पोहोचलं. पण ह्या ठिकाणी आर वी टॉकिंग अबाउट द एपिडेमिक प्रोपोर्शन याबद्दल आपण विचार बोलत आहे का? नाही ना. आपल्याला गव्हर्नमेंटचे मोटिवेशन काय आहे एमटीसीचं त्याच्याशी काय आहे की अस्थमा केसेस जे आहेत ते एमटीसी मुळे होतात हे मोटिवेशन आहे ना. कन्क्लुजन काय अज्युम करतोय? एमटीसी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍटलीस्ट हाफ ऑफ द अस्थमा केसेस. आणि बाकीचे पॉसिबल कॉजेसला आपण ऍड्रेस करतोय का? नाही ना. सो अस्थमा हॅज रिच एपिडेमिक प्रोपोर्शन हे आउट ऑफ स्कोप जातं. Exercise and proper nutrition are helpful in maintaining respiratory health. We are not talking about the respiratory health. आपल्याला कन्क्लुजन पर्यंत जाण्यासाठी assumptionचा उपयोग करायचा आहे.
So it is also an out of scope option. Dust mites and pet tenders can also cause अस्थमा. अगेन मी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या कॉजेस बद्दल आपल्याला माहित नाही, त्यामुळे हे देखील आपला आउट ऑफ स्कोप झाला. आपला आन्सर काय ऑप्शन ए. नेक्स्ट थर्ड आपला प्रॉब्लेम. एक्सप्लेनेशन ऐकायच्या अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कुठलं तरी एक तुम्ही आन्सर चूज करा आणि त्यानंतरच हे एक्सप्लेनेशन बघा. आता पहिला काय करणार आपण, पहिल्यांदा क्वेश्चन रीड करणार. इन डिक्लेअरिंग दॅट द radical new safe driving plan will help to reduce accident rates, the author assumes which of the following? So radical new safe driving plan will help, हा जो नवीन safe driving plan आहे, that will help to reduce accident rates. नवीन प्लॅन काय आहे ते रीड करूया, म्हणजे आपल्याला लगेच कळेल की यामध्ये हिंट दिले क्वेश्चन मध्ये कन्क्लुजन काय आहे. आर्ग्युमेंट आपण रीड करूया. ट्रॅफिक सेफ्टी एक्सपर्ट काय सांगतोय हा ट्रॅफिक सेफ्टी एक्सपर्ट. In order to achieve a substantial reduction in the extremely high number of car accidents in our country, we should, हा इंडिकेट करतो ना आपल्याला क्लेम बद्दल, एखादा क्लेम हे कन्क्लुजन असू शकतं. We should implement a radical new safe driving plan. ओके, सो काय इम्प्लिमेंट करायचा हा प्लॅन बाबा, तर याने प्लॅन सांगितलाय. सीट बेल्ट्स अँड एअर बॅग्स वुड बी एलिमिनेटेड फ्रॉम द ड्रायव्हर साइड ऑफ ऑल ऑटोमोबाईल्स. काय सांगितलं त्यांनी, सीट बेल्ट आणि एअर बॅग टोटली एलिमिनेट करा. कशासाठी? टू प्रोव्हाइड द ड्रायव्हर with the strongest possible incentive to drive safely. त्यामुळे काय होईल की ड्रायव्हरला सेफ ड्राईव्ह करण्याची थोडा असं आतून त्याला प्रेरणा मिळेल असं सांगितलं. सो त्याने प्लॅन बघा असं सांगितलं. फर्दर इन ऍडिशन टू दॅट, an electroshock system would administer shocks to the driver if he or she exceeds the speed limit or engages in other unsafe driving practices. सो अजून त्याने एक एक्स्ट्रीम सांगितलंय, इलेक्ट्रोशॉक सिस्टीम वगैरे द्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला अनालाइज काय करायचं, आर्ग्युमेंट अनालाइज करायचं. ओके, आर्ग्युमेंट मधलं कन्क्लुजन काय आहे, वी शुड इम्प्लिमेंट अ रॅडिकल न्यू सेफ ड्रायव्हिंग प्लॅन. हा रॅडिकल सेफ ड्रायव्हिंग प्लॅन काय आहे, तर सीट बेल्ट आणि एअर बॅग काढून टाका आणि जर स्पीड लिमिट किंवा अदर काही अनसेफ ड्रायव्हिंग प्रॅक्टिसेस असतील तर इलेक्ट्रिक शॉक द्या. करेक्ट. सो कन्क्लुजन काय आहे, हा नवीन प्लॅन इम्प्लिमेंट केल्यामुळं काय होईल, सबस्टॅन्शियल रिडक्शन इन द एक्स्ट्रीमली हाय नंबर ऑफ कार ऍक्सिडेंट्स. बरोबर. सो जे कार ऍक्सिडेंट्स आहेत हे रिड्यूस होतील, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघूया ह्या कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाणारे आपल्याला कुठलं अजम्पशन मिळतं. सो काय प्रपोजल आहे ते आपल्याला कळलेलं आहे. नंबर ऑफ कार ऍक्सिडेंट्स जर आपल्याला कमी करायचे असतील तर हे प्लॅन काय आहे हा आपल्याला कळलेला आहे. बघूया पुढे. पहिला ऑप्शन, some car accidents are caused at least partially by unforeseen conditions that occur naturally such as flash floods. सो काही ऍक्सिडेंट कशामुळे घडू शकतात की काही अनफोर्सिन कंडिशन्स असतात, जसं अचानक आलेला पूर वगैरे. पण याचा कन्क्लुजन पर्यंत जाण्याची आपल्याला काय मदत होते का? बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याला काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी, मेन अझम्पशन काय केले त्याच्यावर आपण अगोदर फोकस करू की हे जे रॅडिकल प्लॅन जे सांगितलेले आहेत ना, सीट बेल्ट काढून टाका, एअर बॅग काढून टाका, म्हणजे ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवेल. त्याचप्रमाणे ड्रायव्हरला इलेक्ट्रोशॉक द्या जर त्याने व्यवस्थित गाडी नाही चालवली तर. यामध्ये काय अज्युम केलंय, ऍक्सिडेंट कमी होतील यामुळे असं म्हटलंय ना. तर यामध्ये काय अज्युम केलेलं आहे, तर यामध्ये असं अज्युम केलंय की ऍक्सिडेंट होण्यामागे ड्रायव्हरचा बिहेवियर खूप मॅटर करतो. बिहेवियर जर व्यवस्थित असला तर ऍक्सिडेंट कमी होतील. बिहेवियरवर नंबर ऑफ ऍक्सिडेंट डिपेंड आहे, हे या ठिकाणी अज्युम केलेलं आहे.
हे लक्षात आलं का बघा तुम्हाला. सो बाकीचे अनफॉर्सिन कंडिशन्स त्याबद्दल आपण बोलतो का, नाही ना. सम कार ऍक्सिडेंट्स आर ड्यू टू ड्रायव्हर एरर, हे जे आहे ह्याला निगेट करतं का, हे नाही अझम्पशन निगेट करत. थोडक्यात मी काय म्हणेन की हे अझम्पशन नाहीच आहे, हे मे बी एखादं एक्स्ट्रा प्रिमिसेस वगैरे असू शकतं, बट हे याला काय हेल्प करत नाही आपल्याला कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे आपण हे एलिमिनेट करून टाकणार. बी बघूया. Accidents in which one or both participants exceed 60 miles per hour account for majority of fatal car accidents. So one or both participant म्हणजे ऑब्विसली समोरून येणारा आणि एका बाजूने जाणारा, दुसऱ्या बाजूने अपोजिट साइडने येणारा, exceed 60 miles per hour account for majority of all fatal car accidents. मग तुम्ही असा विचार करा की दोघांपैकी एकाचा जर स्पीड 60 माइल्स पर आवर पेक्षा जास्त असेल, म्हणजे हा स्पीडचा प्रॉब्लेम, म्हणजे ऑब्विसली ड्रायव्हरचा प्रॉब्लेम आहे, मग त्याला इलेक्ट्रोशॉक वगैरे मिळेल असं काहीतरी विचार करतात. असा विचार नाही करायचा. आपण आपल्या ज्या ठराविक साचा जो ठराव केलेला आहे कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रेमिसेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त करायचं. बरोबर. सो स्पीड लिमिट कमी करा ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी, असं कुठं म्हटलंय का त्याने, ऑथरने या ठिकाणी. हा जो ट्रॅफिक सेफ्टी एक्सपर्ट आहे त्याने असं कुठं म्हटलेलं आहे का, नाही ना. स्पीड लिमिट कमी करा, स्पीड लिमिटवर त्याने काही बोललंच नाही आहे. त्याने फक्त काय सांगितलंय की एक ठराविक स्पीड लिमिट पेक्षा जास्त झाला तर तो त्याला इलेक्ट्रोशॉक द्या. पण तो असं म्हणत नाही आहे की ठराविक स्पीड लिमिट 60 माइल्स पर आवर असं म्हणतोय का तो. 60 माइल ठराविक म्हणतोय ना तो. 60 माइल्स पर आवरला वगैरे त्याने असं केलेलं आहे का. ऑल्सो इट डज नॉट क्लेम अ मेजॉरिटी ऑफ फॅटल कार ऍक्सिडेंट्स इन्व्हॉल्व स्पीडिंग, असं देखील तो क्लेम करत नाही की स्पीडिंगमुळेच होतं. बरोबर. त्यामुळं आपला हा ऑप्शन एलिमिनेट होऊन जाणार. आणि या ठिकाणी पुढे देखील असं मेन्शन केलंय ना की जर ठराविक लिमिट आपण क्रॉस केली तर इलेक्ट्रोशॉक मिळणार म्हटले ना. पण असं तो म्हणत नाही की मेजॉरिटी ऑफ फॅटल कार ऍक्सिडेंट इन्व्हॉल्व स्पीडिंग, असं तो म्हणत नाही. मेजॉरिटी ऑफ फॅटल कार ऍक्सिडेंट स्पीडिंगमुळेच होतात असं देखील तो कुठंच म्हणत नाहीये. त्यामुळे हा आपण एलिमिनेट करणार. सी. सो ऑथर काय क्लेम करतो की हा जो आपला नवीन प्लॅन आहे त्यामुळं सबस्टॅन्शियल रिडक्शन होईल कशामध्ये, हाय नंबर ऑफ कार ऍक्सिडेंट्स मध्ये. बरोबर. या नवीन प्लॅन मध्ये हे जर ट्रू व्हायचं असेल तर या ठिकाणी आपण काय सांगितलं होतं, हे जे रिझन आहे, हे जे आपण प्लॅन सांगितलंय त्याच्यावर ड्रायव्हरचा बिहेवियरचा विचार केला होता ना. सो ह्या बिहेवियरवर डिपेंड आहे असं म्हणते. सो सी काय सांगतं बघा, अ सिग्निफिकंट नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स आर द रिझल्ट ऑफ निग्लिजन्स और अदर अनसेफ ड्रायव्हिंग प्रॅक्टिसेस ऑन द पार्ट ऑफ द ड्रायव्हर. ब्लेम कोणावर सोडत आहे, हा ड्रायव्हरवर सोडत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ऑथरने काय सांगितलंय, सीट बेल्ट काढून टाका, एअरबॅग्स काढून टाका, इलेक्ट्रोशॉक द्या, कारण सगळा फॉल्ट कोणाकडे आहे, ड्रायव्हरकडे आहे असं ह्या ठिकाणी अज्युम केले ना. म्हणून सी हे या ठिकाणी अझम्पशन व्हॅलिड आहे. तरी देखील आपण डी आणि ई चेक करूया. डी बघा काय सांगतं, टू एलिव्हेट अलिव्हेट म्हणजे कमी करणे, टू अलिव्हेट सेफ्टी कन्सर्न्स citizens should be allowed to reinstall their drivers side seat belts and airbags at their own expense. ह्याच्याशी आपण काय काय ह्या प्लॅन मध्ये हे आहे का, नाही ना. वी आर टॉकिंग अबाउट अवर प्लॅन. त्याचप्रमाणे तुम्ही ऍग्री व्हाल की बाबा हा सेफ्टी कन्सर्न असेल तर रिइन्स्टॉल करायला दिलं पाहिजे. पण यामुळं
ऑथरचा प्लॅन सक्सेसफुल होईलच याबद्दल काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे का? ऑथरचा प्लॅन म्हणजे नंबर ऑफ ऍक्सिडेंट कमी करणे. सो रिइन्स्टॉल केल्यामुळं इथं ऑथरचा प्लॅन सक्सेसफुल होईल हे कुठंच मेन्शन केलेलं नाहीये. इनफॅक्ट जर भरपूर लोकांनी रिइन्स्टॉल केलं सेफ्टी इक्विपमेंट हे सगळे, तर ते परत केअरलेसली ड्राईव्ह करतील ना, म्हणजे हा प्लॅन अजून वीक बनेल. सो ऍक्च्युली डी काय करतं, हे आर्ग्युमेंट वीक करण्याचं काम करतं. त्यामुळे डी आपण एलिमिनेट करूया. लक्षात आलं? ई चेक करूया. If not implemented properly, electroshock system can cause heart attacks and other health problems. ओके, तुम्ही म्हणाल की हा बरोबर आहे ना, पण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय झालाय, फॉल्टी लॉजिक यूज केलंय. शॉक सिस्टीम ह्या ठिकाणी का का ऑथरने हे केली आहे, तर सेफ्टीसाठी ना, म्हणजे त्याच्या बिहेवियरवर कंट्रोल ठेवण्यासाठी. बरोबर. जर ह्या ह्या जो ई आहे ना त्याचा आपण उलट करूया. इफ नॉट इम्प्लिमेंटेड प्रॉपरली, इलेक्ट्रोशॉक सिस्टम कॅन कॉज हार्ट अटॅक्स अँड अदर हेल्थ प्रॉब्लेम. इलेक्ट्रोशॉकमुळं हार्ट अटॅक आणि हेल्थ प्रॉब्लेम आले तर हा प्लॅन वर्कआउट होईल का? तरी पण हा प्लॅन वर्कआउट होईल का? इफ नॉट इम्प्लिमेंटेड प्रॉपरली, इलेक्ट्रोशॉक सिस्टम कॅन कॉज हार्ट अटॅक अँड अदर हेल्थ प्रॉब्लेम्स. त्यामुळे या कार ऍक्सिडेंट कमी होतील असं काय आपण सांगू शकत नाही. If anything, the author must be assuming that the system would be largely, if not entirely, safe. आणि एक तुम्ही ऑब्झर्व करू शकता, जर हा असं घडत असलं, स्टॉक वगैरे खरंच बसत असला, तर त्यामुळं ऍक्सिडेंट्स कमी होतील का? नाही ना, अजून उलट ते ऍक्सिडेंट होतील, वाढतीलच ना. त्यामुळे ह्या काय आपल्या प्लॅनचा भाग नाहीये. त्यामुळे ए देखील आपलं एलिमिनेट करून टाक. फोर्थ बघूया. सो एक्सप्लेनेशन ऐकायच्या अगोदर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. Two genes BRC1 and BRC2 are linked to hereditary breast cancer. Therefore, हा आपल्याला कन्क्लुजन दाखवणारा वर्ड झाला. पहिल्यांदा क्वेश्चन ऑब्विसली रीड करायचा आहे, क्वेश्चन मध्ये तर कन्क्लुजन दिसत नाही. Therefore, in order to decrease the annual number of mammogram tests administered across the population and to more accurately assess a woman's individual risk of breast cancer, all women should be tested for these genes. सो आपल्याला कन्क्लुजन काय सांगितलं आहे की सगळ्या वुमन ज्या आहेत त्यांनी या जीनला टेस्ट केलं पाहिजे. कशासाठी? इन ऑर्डर टू डिक्रीज अॅन्युअल नंबर ऑफ मॅमोग्राम टेस्ट ऍडमिनिस्टर्ड. सो या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, ह्या दोन जीन्स ज्या आहेत ह्या दोन जीन्स टेस्ट करायचे इन ऑर्डर टू डिक्रीज द नंबर ऑफ मॅमोग्राम टेस्ट. आणि जवळ कन्क्लुजन. आणि ह्याचं प्रिमिसेस काय आहे, BRCA1 आणि BRCA2 आर लिंक टू हेरिडिटरी ब्रेस्ट कॅन्सर, हे त्याचं प्रिमिस आहे. ओके. आणि त्याच्यावर आपण कन्क्लुजन काय काढलेलं आहे की ह्या दोन जीन्सला टेस्ट करा, म्हणजे मॅमोग्राम टेस्ट जे केले जातात ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी ते कमी होतील. अँड त्याचप्रमाणे दुसरं देखील काय सांगितलं की वुमन्स जी रिस्क असते ब्रेस्ट कॅन्सरची ती कमी होईल. हे दोन या ठिकाणी गोल यामुळं साध्य होतील असं ऑथर म्हणत आहे. आता या आर्ग्युमेंट मध्ये तर असं सांगितलं, मग अझम्पशन या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघूया. पहिला ऑप्शन, सम ऑफ द वुमन हु आर टेस्टेड फॉर द टू जीन्स will subsequently undergo mammograms on less frequent basis than they used to. सो आपल्याला काय करायचंय बघा की हे
जीन्स टेस्ट केल्यानंतर मॅमोग्रामच्या टेस्टची संख्या कमी झाली पाहिजे. सो या ठिकाणी हा ऑप्शन काय सांगतोय, सम ऑफ द वुमन who are tested for two genes will subsequently undergo mammograms on less frequent basis. लेस फ्रिक्वेंट बेसिस वर गेल्यानंतर मॅमोग्रामचे टेस्ट ऑब्विसली कमी होतीलच ना. हेच तर या ठिकाणी अज्युम केलंय. अगोदर जर BRCA1 आणि A2 हे जर सापडले तर ते मॅमोग्राम टेस्ट कमी होतीलच ना. त्यामुळे ए या ठिकाणी व्हॅलिड अजम्पशन आहे. हे कुठं मेन्शन केलं नाहीये, अनस्टेटेड. ह्याच्या अपोजिट तुम्ही करा, निगेट करा, म्हणजे तुमचं कन्क्लुजन डिस्ट्रॉय होतं का. लेस फ्रिक्वेंट बेसिसला तुम्ही निगेट केलं की मॅमोग्राम्स ऑन मोर फ्रिक्वेंटली बेसिस, म्हणजे मोठ्या प्रमाणात जर मॅमोग्राम्स होत असतील तर आपलं कन्क्लुजन जे आहे की कमी संख्येमध्ये मॅमोग्राम टेस्ट झाले पाहिजेत, ते डिस्ट्रॉय होतीलच ना. संख्या वाढेलच. जर तरीही ते जर टेस्ट करत असली तर नंबर ऑफ टेस्ट वाढतीलच ना, डिस्ट्रॉय होईल. मग डिस्ट्रॉय होईल म्हणजे थोडक्यात हे आपलं थोडक्यात व्हॅलिड अजम्पशन आहे. तरी आपण BCDE चेक करूया, मे बी त्यापेक्षाही बेटर तुम्हाला पुढे मिळू शकेल. द मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स हॅव नो फॅमिली हिस्ट्री ऑफ डिसीज. जर फॅमिली हिस्ट्री नसेल म्हणजे तो हेरिडिटरी नाही आहे, म्हणजे ऍक्च्युली हे काय करेल, इथं तर सांगितलं हेरिडिटरी आहे ना, वीकन करेल, राईट. हे ऍक्च्युली वीक करेल आपलं, त्यामुळं हे आपण एलिमिनेट करून टाकणार लगेचच. त्यामुळे टेस्टिंगचा काही उपयोग होणारच नाही ना, तुम्ही BRCA1 A2 चा, कारण हेरिडिटरी नाहीच आहे तर मग टेस्टिंगचा काय त्याचा उपयोग आहे, जीन्सचा नाहीच ना. मॅमोग्राम टेस्ट व्हायच्या तेवढेच होणार, म्हणून आपण बी काढून टाकू. ओके, सी बघूया. The researchers may have identified a third breast cancer gene that is linked with hereditary breast cancer. नाव या ठिकाणी आपण फक्त या दोन जीन्स बद्दल बोलूया ना, थर्ड बद्दल तर काही बोललेलंच नाहीये, आणि आपलं जे कन्क्लुजन आहे हे फक्त दोघांच्या बद्दलच कन्सर्न आहे. त्यामुळे हे ऑब्विसली आउट ऑफ स्कोप झालं, इरेलेव्हंट झालं या केसमध्ये. ऑप्शन डी बघूया. वुमन who have these genes have an 80% chance of getting breast cancer, while women who do not have these genes have only 80% chance of getting breast cancer. Sorry, इथं 10% पाहिजे, थोडीशी मिस्टेक आहे. सो काय सांगितलं ह्या डी मध्ये, वुमन हु हॅव these genes have 80% chance of getting breast cancer, while women who do not have these genes have only 10% chance of getting breast cancer. आपले या ठिकाणी कन्क्लुजन काय आहे की मॅमोग्राम टेस्ट ज्या आहेत ह्या आपल्याला कमी करायच्या. कशा कमी करायच्या आहेत, तर ह्या जे जीन्स आहेत हे टेस्ट करायचे, आणि ही जीन्स जर जीन्स अगोदर टेस्ट केले तर मॅमोग्राम टेस्ट कमी होतील असं म्हणत आहे. आणि म्हणजेच तुम्ही असं देखील म्हणू शकता की वुमन हु हॅव दिस जीन्स हॅव अन 80% चान्स ऑफ गेटिंग ब्रेस्ट कॅन्सर. पण आर वी टॉकिंग अबाउट व्हॉट वुमन शुड डू आफ्टर दे गेट टेस्टेड, याबद्दल आपण बोलत आहे का? नाही. यामध्ये आपण या स्टॅटिस्टिक वरनं सांगू शकतो की हा तुम्ही टेस्ट वगैरे ही टेस्ट करून घ्या, बट our conclusion does not address whether the woman will get breast cancer or even what they should do if they do have the genes. आपण वुमनला महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होईल किंवा जर झाला तर काय करायचं, जर त्यांच्याजवळ जीन्स असले तर त्यांनी पुढे काय करायचं, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दिस. इथं काय सांगतं त्यांनी 80% चान्स असले तर ब्रेस्ट कॅन्सर होईल, फ्युचर मधले झालं ना. सो फ्युचर काय असतं ऍक्च्युली, दॅट इज अनादर कन्क्लुजन. याला इन्फरन्स बोलेल, इन्फरन्स आहे, हा जम्पशन नाही झालं, हे इन्फरन्स झालं. While women do not have these genes have only 10% chance of getting breast cancer.
आपला इन्फरन्स झाला, नॉट अन अझम्पशन. अझम्पशन काय करतं आपलं, तर आपल्या प्रेमिसेस पासून आपल्याला कन्क्लुजन पर्यंत घेऊन जातं. आपण काय कन्क्लुजन डोक्यात ठेवतो. कन्क्लुजन काय आहे की मॅमोग्राम टेस्ट आपल्याला कमी करायचे आहेत. काय रिझन आहे तर BRCA1 A2 हे जे जीन्स आहेत ह्याची टेस्ट करून घ्यायची, म्हणजे कमी वुमन हे पुढच्या मॅमोग्राम टेस्ट करून घेतील. पण मॅमोग्राम टेस्ट किंवा पुढं काय करायचं, 80% चान्स आहे गेटिंग ब्रेस्ट कॅन्सर किंवा 10% नाही आहे, याबद्दल पुढच्या गोष्टींबद्दल आपण बोलत नाहीये. त्यामुळं हा ऑप्शन आपण एलिमिनेट करून टाकणार. आता ई हा ऑप्शन आपण बघूया. द प्रेझेन्स ऑफ BRCA1 अँड A2 कॅन एक्सप्लेन अप टू 50% ऑफ हेरिडिटरी केसेस. हा खूप टेम्पटिंग ऑप्शन आहे, बरोबर, खूपच जास्त टेम्पटिंग आहे. पण या ठिकाणी ऑथरनं एक ट्रिक यूज केलेली आहे, ज्याला स्विचिंग टर्म असं म्हणतो. The presence of BRCA1 and A2 can explain up to 50% of hereditary cases असं म्हटलंय. ओके, 50% of hereditary cases. बट हे या ठिकाणी मेन्शन केलंय का, ऑड पोर्शन ऑफ टोटल ब्रेस्ट कॅन्सर केसेस इज मेड अप ऑफ हेरिडिटरी केसेस. टोटल ब्रेस्ट कॅन्सरचे किती पर्सेंट हेरिडिटरी केसेस आहेत हे या आर्ग्युमेंट मध्ये मेन्शन केलं नाही. सपोज टोटल ब्रेस्ट कॅन्सरचे केसेस आहेत 200. ओके, पर्सेंटेज आले की आपण ऍक्च्युअल नंबर घेऊनच हे बघायचं. 200 केसेस आहेत. आता या 200 केसेस मधले हेरिडेटरी केसेस किती आहेत हे मेन्शन केले का, 200 मधले सपोज 99% केसेस हे हेरिडेटरीचे आहेत, म्हणजे 200 पैकी तुमचे 198 झाले. 190 केसेस हे हेरिडिटरीचे आहेत. मग 198 हेरिडिटरी असले तर त्यांचं टेस्टिंग केल्यानंतर ह्या जीन्ससाठी हेरिडिटरी केसेस 50% म्हणजे मोठ्या प्रमाणात झालं ना, कॅन एक्सप्लेन अप टू 50% ऑफ हेरिडिटरी केसेस होईल. या ठिकाणी हे अझम्पशन आपलं फॉलो होईल. पण ह्याचं निगेट करूया. मी काय म्हणतो की 99% नाही, फक्त 1% केसेस टोटल ब्रेस्ट कॅन्सरच्या ह्या हेरिडिटरी आहेत. म्हणजे 200 मधल्या फक्त 2 केसेस हेरिडिटरी आहेत. मग तुम्ही म्हणाल का त्यातले 50% प्रेझेंट हा जर असेल BRCA1 म्हणजे एका महिलेमध्ये हे प्रेझेंट असेल BRCA1 आणि A2, मग उरलेल्या महिलांचं काय, बाकीच्या ज्या महिला आहेत टोटल किती होतं बघा 199 ज्या आहेत, तरी त्या टेस्ट करून घेणारच ना मॅमोग्राम. मग नंबर ऑफ मॅमोग्राम केसेस कमी होतील का, जर 99% असले 198 मध्ये जर 50% जर येत असले तर मग ते नंबर ऑफ केसेस तुमचे नंबर ऑफ मॅमोग्राम टेस्ट तुमचे कमी होईल. पण 1% असं मात्र होणार नाही. त्यामुळं हा आपला ऑप्शन आपण एलिमिनेट करतो. समजलं का, नाही समजलं असेल तर परत एकदा रिपीट करून तुम्ही ऐकू शकता. फिफ्थ क्वेश्चन बघूया. The Intercontinental Bank should reallocate the voting shares of its members in order to more effectively shape global economic policy. Should म्हटले ना, सो ऑब्वियसली ते आपलं कन्क्लुजनचा पार्ट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, चायना comprise about 50% of the world's gross domestic product but has only 3% voting shares, whereas Belgium, which with less than 1% of global economy, has a 2% share. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन अजम्पशन अपॉन विच द एडिटोरियल्स authors depends in suggesting a way to more effectively shape global economic policy. सो या ठिकाणी हिंट तुम्हाला मिळते. एडिटोरियल्स ऑथरनी एक सजेस्ट केलेला आहे वे, कशासाठी, टू मोर इफेक्टिव्हली शेप ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. म्हणून म्हणतो की दरवेळी तुम्ही क्वेश्चन अगोदर रीड करा. सो ग्लोबल इकॉनॉमी इफेक्टिव्हली शेप करण्यासाठी ऑथरने काय सांगितलं या ठिकाणी वे, ही जी बँक आहे इंटरकॉन्टिनेंटल बँक शुड रिअलोकेट द वोटिंग शेअर्स. कशासाठी, इन ऑर्डर टू मोर इफेक्टिव्हली शेप ग्लोबल इकॉनॉमी पॉलिसी. सो कन्क्लुजन क्लिअर आहे. काय केलं पाहिजे,
वोटिंग शेअर्स रिअलोकेट केले पाहिजे. कशासाठी? टू मोर इफेक्टिव्हली शेप ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. टू मोर इफेक्टिव्हली शेप ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. ओके. आणि याचं एक्झाम्पल देऊन सांगितलंय की चायना 50% टोटल जीडीपी आहे आणि फक्त 3% वोटिंग शेअर्स आहेत, आणि बेल्जियम 1% ऑफ टोटल ग्लोबल इकॉनॉमी आहे, पण त्याला 2% आहेत. म्हणजे हे प्रपोर्शन मध्ये नाही आहे असं म्हटलं. सो आपण कन्क्लुजन ह्या ठिकाणी अझम्पशन काय असणार ह्याचा विचार करूया. अझम्पशन बघा, पहिलं बघूया. एव्हिडन्स आपल्याला या ठिकाणी प्रिमिसेसच्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे. पहिलं आपला ऑप्शन ए. The United States has a larger voting share of the Intercontinental Bank than does China or Belgium. युनायटेड स्टेटमध्ये मला इथं कुठं मेन्शन केलेलं दिसत नाहीये. तुम्हाला दिसते का? नाही, ऑब्व्हियसली युएस बद्दल आपण बोलत नाहीये. आणि आपलं कन्क्लुजन काय आहे की रिअलोकेट करा इन ऑर्डर टू शेप द ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? युएस स्टेटचा जो लार्जर वोटिंग शेअर आहे त्याचा ह्यांच्यापेक्षा जास्त वगैरे आहे, त्याचा काही नाही. फक्त रिअलोकेट करा एवढंच असं म्हटलेलं आहे. ह्याच्याशी काही आपला संबंध नाही. सो इररिलेव्हंट आहे, म्हणून आपण ए हा ऑप्शन एलिमिनेट केला. बी बघूया. The specific allocation of voting shares factors into the Intercontinental Bank's effectiveness in shaping global economic policy. The specific allocation of voting shares factors म्हणजे इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये? तर बँकेच्या इफेक्टिव्हनेस मध्ये, इफेक्टिव्हनेस इन शेपिंग ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. सो आपलं कन्क्लुजन काय आहे की हे वोटिंग शेअर्स रिअलोकेट करा. कशासाठी? तर इफेक्टिव्हली शेप करण्यासाठी ग्लोबल इकॉनॉमी. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की स्पेसिफिक अलोकेशन ऑफ वोटिंग शेअर्स फॅक्टर्स इनटू, म्हणजे हे जे अलोकेशन आहे ते त्याच्यावर इफेक्टिव्हनेस डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो ना. इफेक्टिव्हनेस इन शेपिंग ग्लोबल इकॉनॉमी त्यावर डिपेंड आहे असं आपण अज्युम करू शकतो. म्हणून तर ऑथर म्हणतोय की तुम्ही रिअलोकेट करा, राईट. म्हणजे हे अझम्पशन आपल्याला व्हॅलिड वाटतं, हे अझम्पशन स्ट्रॉंग आहे. तर देखील आपण बाकीचे अझम्पशन चेक करूया. ओके. सी चेक करा. Only voting shares that are precisely proportional to each country's contribution to the global economy are appropriate for the Intercontinental Bank. Only voting shares that are precisely proportional to. So words बघा, extreme words आपल्याला खूप cautiously read करायचे. Only voting shares that are precisely proportional to each country's contribution to the global economy are appropriate for the Intercontinental Bank. सो यावरून आपण असं एक म्हणू शकतो की author maybe they are recommending reallocation of voting shares that more closely reflects contribution to the global economy. However, there is no indication that the reallocation must be precisely proportional. Precisely खूप एक्स्ट्रीम वर्ड आहे ना, प्रिसाइजली प्रोपोर्शनल असला पाहिजे असं कुठं म्हटलंय का? एक्झॅक्टली प्रोपोर्शनल असलं पाहिजे असं कुठं म्हटलंय का? प्रिसाइजली म्हणजे एक्झॅक्टली नाही ना. त्यामुळं खूप एक्स्ट्रीम आहे हा ऑप्शन, म्हणून आपण हा एलिमिनेट करणार. डी. Intercontinental Bank is necessary to the maintenance of a prosperous global economy. मे बी हे ट्रू असेल, बट आपल्याला कन्क्लुजन काय आहे? अलोकेशन ऑफ शेअर अफेक्ट्स बँक्स इफेक्टिव्हनेस इन शेपिंग ग्लोबल ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी. ऑर्गनायझेशन ही इंटरकॉन्टिनेंटल बँक ही जी ऑर्गनायझेशन आहे, इट इज नेसेसरी टू मेंटेनन्स ऑफ प्रॉस्परस ग्लोबल इकॉनॉमी असं म्हटलंय. सो हे थोडंसं टेम्पटिंग वाटतं. मग काय करतो आपण, ह्याचं निगेट करूया. ओके. अझम्पशन निगेट करणे हे बेस्ट टेक्निक आहे अझम्पशन चेक करण्याची. सो मी ह्याचं निगेट करून काय सांगतो
the intercontinental bank is not necessary to maintenance of a prosperous global economy. तर हे तुमचं जे कन्क्लुजन आहे ते डिस्ट्रॉय होते का? कन्क्लुजन तरी देखील जर रिअलोकेट केलं तर ग्लोबल इकॉनॉमी शेप करण्यासाठी मदत होईल. याच्यावर काय इम्पॅक्ट होते का? इट इज नॉट, हे जर इज नॉट नेसेसरी टू मेंटेनन्स ऑफ प्रॉस्परस ग्लोबल इकॉनॉमी. तरी देखील ऑर्गनायझेशन हेल्प करू शकतं ना. वर्ल्ड इकॉनॉमी फंक्शनिंग मध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनचं महत्व नसलं तरी देखील ग्लोबल इकॉनॉमी शेप करू शकतं ना. फॉर एक्झाम्पल वर्ल्ड बँक फक्त काय लोन वगैरे देतं किंवा IMF वगैरे घ्या. तर ग्लोबल इकॉनॉमी मध्ये जर सपोज यांचा इम्पॉर्टन्स नसता तरी देखील प्रॉस्परस ग्लोबल इकॉनॉमी ठेवण्यामध्ये त्यांचा मदत झालीच असते ना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने. काही त्यांनी रिपोर्ट्स पब्लिश केले असते, काही त्यांनी रिसर्च केले असते. ऍक्च्युली त्याचा इम्पॅक्ट होत नाही. सपोज वर्ल्ड बँक IMF काहीच करत नाहीये, कोणाला लोन वगैरे काय देत नाहीये, म्हणजे दॅट दिस बँक्स आर नॉट नेसेसरी टू मेंटेनन्स ऑफ प्रॉस्परस ग्लोबल इकॉनॉमी. तरी देखील ते जे रिसर्च करतात, बाकीच्या गोष्टी करतात, त्या नेसेसरी आहेत ना. म्हणून आपण डी हा एलिमिनेट करणार. As one of the fastest growing economies, China should have a larger voting share in the Intercontinental Bank. China should have a larger share असं म्हटलेलं आहे. पण कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी हे नेसेसरी आहे का? कन्क्लुजन मध्ये काय सांगितलेलं आहे? रिअलोकेशन इज नेसेसरी इन ऑर्डर फॉर द बँक टू शेप इकॉनॉमिक पॉलिसी मोर इफेक्टिव्ह. पण स्पेसिफिक रिकमेंडेशन देते का ती की ते रिअलोकेशन कसं केलं पाहिजे? चायनाला लार्जेस्ट वोटिंग शेअर दिला पाहिजे असं कुठं म्हणते का? ते रिअलोकेशन कसं केलं पाहिजे हे सांगत नाहीच आहे. त्यामुळे आपलं हा ऑप्शन एलिमिनेट होणार. सो करेक्ट आपला आन्सर बी. क्वेश्चन अगोदर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि कुठलं तरी एक फायनल आन्सर चूज करा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन ऐका. सो आपला क्वेश्चन काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अन अजम्पशन इन द आर्ग्युमेंट ऑफ. सो आपल्याला शोधून काढायचं आहे कन्क्लुजन काय. ॲडव्हर्टाइजमेंट आहे हे. अकॉर्डिंग टू अ रिसर्च स्टडी, डेली यूज ऑफ फ्रेश स्टार्ट अ न्यू टूथपेस्ट reduces the risk of developing dental cavities by over 20%. In addition, as a result of new formula, the use of fresh start result in whiter, healthier looking teeth. Clearly, so obviously हा word तुम्हाला indicate करतो. आता conclusion येणार आहे. Fresh start not only gives your teeth a beautiful look but also gives the most reliable protection against डेंटल कॅव्हिटी. सो फ्रेश स्टार्टचा जो नवीन फॉर्म्युला आहे तो काय करतोय आपला? तो काय करतो तर ब्युटिफुल टीथ आपल्याला देतोय, त्याचबरोबर डेंटल कॅव्हिटीज ज्या आहे, डेंटल कॅव्हिटीज त्यांच्यामध्ये देखील आपल्याला हेल्प करतो, पॉझिटिव्ह इफेक्ट देतो नवीन फॉर्म्युला. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रीम वर्ड आहे बघा, मोस्ट रिलायबल. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. सो थोडक्यात काय की हा जो फ्रेश स्टार्ट टूथपेस्टचा नवीन फॉर्म्युला आहे, इट इज द मोस्ट रिलायबल प्रोटेक्शन अगेन्स्ट डेंटल कॅव्हिटीज आणि त्याचबरोबर हा ब्युटिफुल लुक देखील देतो. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी असं अज्युम करते ऑथर, म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट करणारे, की हा सगळ्यात रिलायबल आहे. म्हणजे दुसरा अजून कुठला वेच नाही. आपण बघितलं होतं ना, हे आपलं प्रिमिसेस आहे, एक्स पासून वाय पर्यंत जाण्यासाठी हा एकच वे आहे, दुसरा अदर कुठला वेच नाही आहे असं या ठिकाणी अज्युम करत आहे. सो देर इज नो अल्टरनेट पार्ट टू द सेम एंड असं या ठिकाणी अज्युम करतोय. बघूया आपण
वन बाय वन कुठलं अझम्पशन ह्या ठिकाणी व्हॅलिड होतं. नो अदर टूथपेस्ट प्रोव्हाइड्स मोर रिलायबल प्रोटेक्शन अगेन्स्ट डेंटल कॅव्हिटीज. तेच आता आपण बघितलं ना, देयर इज नो अल्टरनेट वे. अल्टरनेट वे नाही आहे एक्स पासून वाय पर्यंत जाण्याचा. त्यामुळं ए स्ट्रॉंग आहे आपलं अझम्पशन, स्ट्रॉंग अझम्पशन, त्यामुळे आपण व्हॅलिड म्हणूया. तरी देखील बाकीचे चेक करूया, मे बी यापेक्षा स्ट्रॉंग देखील मिळू शकेल. ओके, बी बघूया. फ्रेश स्टार्ट्स फॉर्म्युला डज अ बेटर जॉब ऑफ व्हाइटनिंग टीथ दॅन डू कॉम्पिटिटर्स फॉर्म्युला. ह्या आर्ग्युमेंट मध्ये आपण कंपॅरिझन केलंय का? कंपॅरिझन कोणाशी केलंय का? नाही केलं. मे बी असं देखील असू शकेल ना, की यांनी काय सांगितलं ह्याच्यामध्ये कॉम्पिटिटर फॉर्म्युलापेक्षा बेटर आहे. पण असं देखील असेल की हा जो नवीन फॉर्म्युला आहे तो ओल्ड फॉर्म्युलापेक्षा बेटर आहे. हे या ठिकाणी मेन्शन केलंच नाही, बरोबर. त्यामुळं बी आपण एलिमिनेट करून टाकणार. नाउ सी, people are just as interested in having beautiful teeth as they are in having healthy teeth. हा म्हणाल तुम्ही, बरोबर आहे, म्हणून तर ऍडव्हर्टाइजमेंट अशी केलेली आहे. पण कस्टमरचा इंटरेस्ट हा ब्युटिफुल टीथ वर्सेस हेल्दी टीथ असं कुठे या ठिकाणी आलेलं आहे का आपल्या आर्ग्युमेंट मध्ये? ब्युटिफुल टीथ वर्सेस हेल्दी टीथ यामधल्या इंटरेस्ट बद्दल या ठिकाणी कंपॅरिझन कुठे आलेलं आहे का? नाही आलेलं. फक्त या ठिकाणी काय सांगितलंय की फ्रेश स्टार्ट हे दोन्ही देखील देतं नवीन फॉर्म्युला आपल्या ब्युटिफुल टीथ आणि डेंटल कॅव्हिटी पासून देखील हेल्दीयर टीथ देखील देतं असं म्हटलंय. बट कंपॅरिझन वगैरे या ठिकाणी असं काय आलं नाहीये. त्यामुळं सी हा थोडक्यात इरिलेव्हंट होतो, म्हणून आपण ऑप्शन एलिमिनेट करतो. फ्रेश स्टार्ट ऑल्सो प्रिव्हेंट्स अदर डेंटल डिसऑर्डर्स सच एज गिंजिव्हिटिस. सो अदर डेंटल डिसऑर्डर बद्दल या ठिकाणी काय बोललेलं आहे का? सो तुम्ही म्हणाल की यामुळे बाय केलं पाहिजे, ऑब्व्हियसली. बट ह्याचा आणि या आर्ग्युमेंट पासून कन्क्लुजन पर्यंत जाण्यापर्यंत काय फायदा होतो का? प्रिमिसेस पासून कन्क्लुजन पर्यंत जाण्यात नाही ना. सो दॅट इट इज ऑल्सो अन इररिलेव्हंट assumption. E. Reliable protection against dental cavities combined with excellent aesthetic properties is likely to make Fresh Start a popular toothpaste on the market. It is likely to make म्हणजे हे फ्युचर ऍक्शन बद्दल बोलते ना. दॅट इज अवर इन्फरन्स. इन्फरन्स बद्दल आपण बोलतच नाही, आपण अझम्पशन बद्दल बोलतोय. त्यामुळं हे आपलं एलिमिनेट होणार. ओके, हा डिफरन्स आहे अझम्पशन आणि इन्फरन्स मध्ये. फ्युचर ऍक्शन ही कन्क्लुजन असते, बरोबर. आणि या ठिकाणी पॉप्युलर वगैरे या गोष्टी या ठिकाणी आल्याच नाहीये. पॉप्युलर होईल की नाही हे मेन्शनच नाहीये. हे काहीतरी तुम्ही नवीन इन्फरन्स काढते, त्यामुळं हे आपला एलिमिनेट होणार. 7th क्वेश्चन ट्राय करा अगोदर तुम्ही आणि मगच एक्सप्लेनेशन कडे या. सो क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन अझम्पशन अंडरलाइंग द जनरल ट्रुइझम क्लेम बाय द स्टुडंट्स ॲडवायझर. सो काय क्लेम केलंय स्टुडंट ॲडवायझरनं? रीड करूया. स्टुडंट ॲडवायझर वन ऑफ अवर काय म्हणतोय बघा. स्टुडंट ॲडवायझर वन ऑफ अवर एक्सचेंज स्टुडंट्स faced multiple arguments with her parents over the course of the past year. Not surprisingly, her grade point average GPA over the same period showed a steep decline. So या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे आर्ग्युमेंट्स होत आहेत त्यामुळं हे जे जीपीए आहे हा ड्रॉप झाला. ओके, जे आर्ग्युमेंट्स होत होते त्यामुळं तिचा जीपीए ड्रॉप झाला असं स्टुडंट ॲडवायझर म्हणतोय. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल ऑफ जनरल ट्रूथ. प्रॉब्लेमॅटिक फॅमिली रिलेशन्स कॅन कॉज सिग्निफिकंट अकॅडमिक डिफिकल्टीज फॉर अवर स्टुडंट्स. सो क्लिअर आहे कन्क्लुजन तुमचं? जे पॅरेंट्स सोबत आर्ग्युमेंट्स होतात, फॅमिली प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळं जीपीए ड्रॉप होतो, हे आपलं कन्क्लुजन आहे. आणि त्यासाठी ऑब्व्हियसली या ठिकाणी प्रिमिसेस दिलेला आहे एक्झाम्पल थ्रू. नाउ या ठिकाणी आपण अझम्पशन काय केले ते बघूया.
अगोदर ह्या आर्ग्युमेंट मध्ये आपण परत एकदा बघूया की दोन इव्हेंट ह्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आर्ग्युमेंट्स बिटवीन द स्टुडंट अँड हर पॅरेंट्स अँड डिक्लाइन इन हर जीपीए, हे दोन ह्या ठिकाणी गोष्टी कशा रिलेटेड आहेत हे सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे हे होतं हे आपल्याला अज्युम करावं लागेल ना. म्हणजे या ठिकाणी एक व्हॅलिड आर्ग्युमेंट असं होऊ शकते की यामुळे हे होत नाही, किंवा इकडून इकडे जाण्यासाठी हा एकच वे आहे, असं देखील एक व्हॅलिड आर्ग्युमेंट होऊ शकतं. आणि इनव्हॅलिड काय किंवा उलट मागे जाऊ शकत नाही, हे देखील आपण अल्टरनेट मॉडेल ऑफ पॉझिशन, हे जे आपलं व्हॅलिड आर्ग्युमेंट बघितलं होतं ते असू शकतं. ट्राय करूया आपण. ए, लास्ट इयर द एक्सचेंज स्टुडंट रिड्यूस द अमाउंट ऑफ टाइम स्पेंट ऑन अकॅडमिक वर्क रिझल्टिंग इन लोअर जीपीए. सी, अकॅडमिक वर्क म्हणजे अकॅडमिक स्टडी थोडक्यात कमी केला त्यामुळं जीपीए कमी झाला असं म्हणत आहे. स्टडी कमी केला त्यामुळं जीपीए कमी झाला. पण आपल्या ह्या ठिकाणी काय म्हटले, जे आर्ग्युमेंट झाले, भांडणं झाली, प्रॉब्लेमॅटिक रिलेशन्स होते, त्यामुळे जीपीए कमी झाले. दुसरं कुठलं या ठिकाणी रिझन डिस्कस केलेलं आहे का? बरेच रिझन्स असतील ना, एकच रिझन पाहिजे असं काय नाही ना. ओनली दिस conclusion only addresses a causal relationship between the argument and decline in GPA. बाकीचे या ठिकाणी आहे असं या ठिकाणी बोलतच नाहीये, रिझन्स आहेत असं बोलतच नाहीये, त्यामुळं हे आपला कॅन्सल होणार. बी, the decline in the GPA of exchange student was not the reason for the student's argument with her parents. The decline in the GPA, हा जो GPA डिक्लाइन झालाय, was not the reason for students argument with her parents. म्हणजे इकडून इकडे जायचं नाही असं म्हटलेलं आहे ना थोडक्यात. आता आपण डिस्कस केलं त्यामुळे हे व्हॅलिड अझम्पशन. लक्षात आलं? आर्ग्युमेंट झाल्यामुळे जीपीए ड्रॉप झाला, पण याचा अर्थ असा नाही की जीपीए ड्रॉप झाल्यामुळे आर्ग्युमेंट झाला. कळलं? स्कूल जीपीए इज अन ॲक्युरेट मेजर ऑफ स्टुडंट्स इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी. हे काय आउट ऑफ स्कोप आहे, हे या ठिकाणी कुठं मेन्शन केलं नाहीये. If proper measures are not taken, the declining in students' academic performance may become irreversible. हे काय ह्या ठिकाणी डिस्कस नाही केलंय, इररिलेव्हंट आहे. फ्लक्च्युएशन इन अकॅडमिक परफॉर्मन्स आर टिपिकल फॉर मेनी स्टुडंट्स. हे मे बी टिपिकल असेल, बट ह्याच्यावरनं हे आपण अझम्पशन काढू शकत नाही. मे बी तुम्ही इन्फर वगैरे थोडंफार करू शकता, बट इट इज नॉट अन अझम्पशन. इथून इथपर्यंत जाण्यासाठी या अझम्पशनचा काही उपयोग होत नाही, म्हणून हे आपण एलिमिनेट केलं. करेक्ट आन्सर बी. 8वा क्वेश्चन ट्राय करा अगोदर तुम्ही आणि कुठला तरी एक आन्सर चूज करा आणि मग एक्सप्लेनेशन कडे या. कंट्री बीज ऑइल प्रोडक्शन is not sufficient to meet its domestic demand. In order to sharply reduce its dependence on foreign sources of oil, country B recently embarked on a program requiring all of its automobile to run on ethanol. इथेनॉलवर रन करायची in addition to gasoline. सो गॅसोलिन आणि इथेनॉलवर रन करायची असं म्हणत आहेत. कशासाठी? ते जे ऑइल प्रोडक्शन सफिशियंट नाही आहे, त्यामुळे त्यांना इम्पोर्ट करावं लागतं ऑइल, ते कमी करण्यासाठी. कंबाईन विथ इट्स ऑइल प्रोडक्शन, country B produces enough ethanol from agriculture by products to meet its current demand for energy. So which of the following must be assumed in order to conclude that, इथं दिले बघा conclusion. Country B will succeed in its plan to reduce its dependence on foreign oil. So plan काय आहे कंट्री B चा, तो अगोदर बघूया. तर प्लॅन सिंपल आहे की सध्या तर ऑइल प्रोडक्शन सफिशियंट नाही आहे, त्यामुळे ऑटोमोबाईल जे आहेत, हे जे ऑटोमोबाईल आहेत, हे ऑटोमोबाईल मध्ये कशावर रन करायचे आहेत? रन ऑन इथेनॉल प्लस गॅसोलीन. कशासाठी? इन ऑर्डर टू
reduce its dependence on imported oil. So imported ऑइल ची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी. ओके. आणि ह्याला प्रिमिसेस काय दिलेत बघा, स्ट्रॉंग सपोर्ट कसा दिलेला आहे की पहिलं ह्या ठिकाणी प्रिमिस काय आहे, country B produces enough ethanol to meet its current demand for energy. So ethanol production जे आहे, हे जे प्रोडक्शन आहे दॅट इज इनफ, हे इनफ आहे. कशाप्रमाणे, डिमांड प्रमाणे, ऍज पर डिमांड, डिमांड प्रमाणे ते इनफ आहे. क्रिटिकल रिझनिंग हे एक पझल सारखं आहे, लक्षात ठेवा, पझल सारखाच अप्रोच ठेवला तर बेटर आहे. सो आपलं कन्क्लुजन काय आहे की आपल्याला इम्पोर्ट जो आहे ऑइलचा बाहेरून, तो ज्याच्यावर आपली डिपेंडन्सी आहे तो कमी करायचा असेल तर सगळे ऑटोमोबाईल आहेत ते इथेनॉल आणि गॅसोलिनवर आपण रन करायचे. आणि प्रिमिसेस काय दिलेलं आहे की इथेनॉल प्रोडक्शन आहे ते जी आता करंट डिमांड आहे ती फुलफिल करण्यासाठी सफिशियंट आहे. ओके, हे अगोदर क्लिअर असू दे. तर यामध्ये अझम्पशन काय असेल बघा, काय करायला सांगितले त्यांनी, मेजर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपण इथेनॉल ह्या कंट्रीमध्ये इथेनॉल प्रोडक्शन व्यवस्थित आहे, इथेनॉल प्रोडक्शन व्यवस्थित आहे, इनफ आहे ऍज पर डिमांड प्रमाणे, तरच हा प्लॅन वर्कआउट होणार ना. ह्या प्रमेस पासून तुम्ही अझम्पशन कडे जाताना असा विचार करणार, जर हे प्रेमेस ट्रू असलं तर हा प्लॅन वर्कआउट होणार. बरोबर. थोडक्यात या ठिकाणी अझम्पशन काय केलं असणार बघा की इथेनॉल प्रोडक्शन इनफ आहे ऍज पर डिमांड. म्हणजे डिमांड जी आहे ही एका सर्टन लिमिट पर्यंत राहील, डिमांड ही प्रोडक्शन पेक्षा कधी वाढणार नाही, हे या ठिकाणी अज्युम केलंय ना. दॅट इज इम्पॉर्टंट. इथेनॉल प्रोडक्शन लक्षात आलं तुम्हाला, हे डिमांड पेक्षा जास्त असणार आहे, हे अझम्पशन या ठिकाणी आहे. म्हणजे थोडक्यात डिमांड एका लेवल पर्यंतच राहणार, ती इथेनॉल प्रोडक्शन पेक्षा जास्त असणार नाही. ठीक आहे, आपण बघूया वन बाय वन ऑप्शन्स. Electric power is not superior alternative to ethanol in supplementing automobile gasoline consumption. Are we talking about electric power? No, we are not talking about electric power. So irrelevant आहे, लगेच आपण हे एलिमिनेट करून टाकले. बी बघूया. In country B, domestic production of ethanol is increasing more quickly than domestic oil production. Domestic production of ethanol increasing दॅन ऑइल प्रोडक्शन. पण इथं कुठं असं मेन्शन केलंय का, किंवा आपण असं अज्युम करून याचा काय फायदा होणार आहे का, ऑइल डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफ इथेनॉल इन्क्रीज होते ऑइल प्रोडक्शन पेक्षा, ह्याच्यामधला तसा काय फायदा नाही आहे. जरी कमी जरी असलं तरी काय इनफ आहे ना आपल्याजवळ, मग एवढा काय मोठा फरक पडणार नाही. आपलं क्लेम काय सांगतो, दोन सोर्सेस जर आपण कंबाईन केले, म्हणजे गॅसोलिन म्हणजे आपलं जे आपलं प्रोडक्शन आहे ऑइलचं ते, आणि इथेनॉल, हे जर सोर्सेस कंबाईन केले तर फॉरेन ऑइलला आपण सबस्टिट्यूट करू शकतो, हे सांगते. पण त्याचा अर्थ असं नाहीये ना की असं आपण अज्युम करून चालेल का इथेनॉल वर्सेस ऑइल प्रोडक्शन याच्यामध्ये काय डिस्टिंक्शन दिलेलं आहे का, नाही दिलेलं. त्यामुळे हा आपला ऑप्शन एलिमिनेट होणार. सी, ethanol is suitable for the heating of homes and other applications aside from automobile. Aside from automobile, आपण ऑटोमोबाईल बद्दल बोलतोय, बाकीच्या गोष्टींची आपल्याला काय देणं घेणं नाही, त्यामुळे सी ऑटोमॅटिकली एलिमिनेट झालं. डी, in country B, gasoline consumption is not increasing at substantially higher rate than domestic oil and ethanol production. आता आपण डिस्कस केलं होतं बघा की जर हा प्लॅन वर्कआउट व्हायचा असेल तर इथेनॉल प्रोडक्शन हे कधी पण डिमांड पेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा तेवढं असलं पाहिजे. बरोबर. सो इथं काय सांगितलेलं आहे, गॅसोलिन कन्झम्पशन इज नॉट इन्क्रीजिंग ॲट सबस्टॅन्शियली हायर रेट दॅन डोमेस्टिक ऑइल अँड इथेनॉल प्रोडक्शन.
हे जे गॅसोलिन कन्झम्पशन आहे, म्हणजे तुम्ही जे गॅसोलिन म्हणजे तुम्ही पेट्रोल डिझेल गाडीमध्ये टाकताय, ते दॅट इज नॉट इन्क्रीजिंग. कशापेक्षा? ऑइल आणि इथेनॉल प्रोडक्शन जे कंट्रीमध्ये होतं त्याच्यापेक्षा इन्क्रीज होत नाहीये. बरोबर आहे ना? हेच अझम्पशन आहे. आता हे अझम्पशन जर तुम्हाला डाऊट असेल तर आपण हे निगेट करूया. सगळ्यात बेस्ट मेथड काय आहे? निगेशनची. तर आपण निगेट केल्यानंतर तर असं म्हणणार की गॅसोलिन कन्झम्पशन म्हणजे पेट्रोल डिझेलचं कन्झम्पशन हे इन्क्रीज होते, मोर आहे. कशापेक्षा? की ऑइल आणि इथेनॉलच्या प्रोडक्शन पेक्षा. जर कन्झम्पशन तुमचं जास्त असेल प्रोडक्शन पेक्षा तर तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल ना. म्हणजे तुमचं जे मेन क्लेम आहे की इम्पोर्ट डाऊन होईल, हा क्लेमच डिस्ट्रॉय होतोय. म्हणून हे डी हे आपलं स्ट्रॉंग अझम्पशन आहे. हे अझम्पशन जर तुम्ही निगेट केलं तर तुमचं कन्क्लुजन डिस्ट्रॉय होतं. ओके, सो डी हे व्हॅलिड आहे अझम्पशन. ई आपण चेक करूया. Ethanol is as efficient as gasoline in terms of mileage per gallon when used as fuel for automobile. हे देखील टेम्पटिंग आहे. इथेनॉल इज ॲज इफिशियंट ॲज गॅसोलिन इन टर्म्स ऑफ मायलेज. हा, तुम्ही म्हणाल की म्हणून तर इथेनॉल आपण करणार आहे असा विचार करा. पण टेम्पटिंग आहे ना, मग आपण काय करूया? डी पण टेम्पटिंग आहे, ई पण टेम्पटिंग आहे. मग काय करूया आपण? लिस्ट एक्सट्रीम निगेशन टेक्निक यूज करूया. ओके, इथेनॉल इज ॲज इफिशियंट ॲज म्हटले ना, इथेनॉल इज नॉट ॲज इफिशियंट ॲज गॅसोलिन असं आपण म्हणूया. इज नॉट as efficient as gasoline in terms of mileage per gallon when used as fuel for automobile. पण आपल्याजवळ इथेनॉलचं प्रोडक्शन इनफ आहे ना, इनफ प्रोडक्शन आहे. मग जरी इफिशियंट नसलं तरी प्रोडक्शन भरपूर असल्यामुळं ऑइल डिपेंडन्सी कमी होणारच. म्हणजे आपल्या कन्क्लुजनवर काही फरक पडत नाही. म्हणून हे अझम्पशन स्ट्रॉंग नाही. सो आन्सर काय करेक्ट? डी. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर परत एकदा रिपीट तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. Housing insanity. An industry analyst asserted in his recent report. अगोदर क्वेश्चन मध्ये तर काय दिसत नाही आपल्याला शोधून काढावं लागेल कंक्लुजन. An industry analyst asserted in his recent report that the relative scarcity of housing in a particular market leads to larger than normal increase in price. So asserted म्हणजे हा वर्ड तुम्हाला सांगतोच आहे की हे कंक्लुजन आहे. काय कंक्लुजन आहे? स्कार्सिटी ऑफ हाऊसिंग. स्कार्सिटी ऑफ हाऊसिंग याचा इम्पॅक्ट काय झाला इन पर्टिक्युलर एरिया. प्राइस जे आहे, प्राइस ही काय झाली? वाढली. स्कार्सिटी ऑफ हाऊसिंग मुळे प्राइस वाढते असं म्हणत आहे आपलं कंक्लुजन. प्रिमिसेस काय आहेत बघूया. During the late 1990s, according to the analyst report, occupancy rates, a measure for percentage of housing occupied at a given time in crowded urban markets such as New York and San Francisco, hovered at around 99.5%. So occupancy rate जास्त आहे म्हणजे ऑलमोस्ट खूप क्राउडेड झालेलं आहे. ड्युरिंग द सेम पिरियड क्राउडेड असतानाच म्हणजे जागा शिल्लक नसताना होमिंग प्राइसेस इन्क्रीज बाय ॲज मच ॲज 100% पर इयर. म्हणजेच प्रिमिसेस मध्ये काय दिलेलं आहे की हे न्यूयॉर्क आणि याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. न्यूयॉर्क म्हणा किंवा सॅन फ्रान्सिस्को यामध्ये 99% ऑक्युपन्सी होती. त्यामुळे या ठिकाणी प्राइसेस ज्या होत्या ना, या प्राइसेस जवळपास 2x झाल्या, डबल झाल्या. जनरली 5 ते 15% वाढतात, पण इथं मात्र डबल व्हायला लागल्या वर्षात. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अझम्पशन. सो या ठिकाणी स्कार्सिटी ऑफ हाऊसिंगमुळे प्राइसेस वाढतात असं म्हटलेलं आहे. स्कार्सिटी ऑफ हाऊसिंगमुळे प्राइसेस वाढतात. पण ह्याच्या उलट देखील असू शकतं ना. प्राइसेस वाढल्या म्हणून कोण सेलच करत नाहीयेत घर, त्यामुळे स्कार्सिटी आहे. उलट देखील होऊ शकतं. म्हणजे आपलं अझम्पशन काय केलं पाहिजे बघा. देयर इज नो अल्टरनेट कॉज. हे अल्टरनेट कॉझेशन मॉडेल एक्झिस्ट नाही करतं. म्हणजे आपण स्कार्सिटीमुळे प्राइस वाढली असं म्हणणार, प्राइस वाढल्यामुळे स्कार्सिटी आली असं आपण म्हणू शकणार नाही. हे एक व्हॅलिड आपलं अझम्पशन असू शकतं. बघा, आपण पुढे जायच्या अगोदरच अझम्पशन गेस मारलं. पण इट इज नॉट नेसेसरीली दॅट दिस अझम्पशन शुड कम इन युअर आन्सर्स.
आन्सर चॉईसेस आपल्याला अगोदर सगळे चेक करावे लागतात. बघा असं देखील होऊ शकतं, त्यामुळं बघूया आपण. A. In the housing market, there generally must be at least 5 buyers per seller in order to cause larger than normal price in increase in price. In the housing market, there generally must be at least 5 buyers per seller. जनरली 5 बायर्स असतात, म्हणजे मोर बायर्स दॅन सेलर्स. बायर्स जास्त असले सेलरपेक्षा तर ऑब्व्हियसली प्राइस वाढणार, हे तर बेसिक तुम्हाला माहित आहे. त्यामुळं म्हणत आहेत की लार्जर दॅन नॉर्मल प्राइस इन्क्रीज होते. टेम्पटिंग आहे, ठीक आहे, आपण मी ह्याला होल्डवर ठेवतो, पुढे जाऊया. हे असू शकतं स्ट्रॉंग म्हणेन मी ह्याला, पुढे जाऊया. Increases in a demand often reflect an influx of new buyers into the marketplace or an unusual increase in buying power on the part of the customer. So डिमांड जर इन्क्रीज झाली तर नवीन बायर्स येतात मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर बाईंग पॉवर देखील वाढलेली असते कस्टमरची, असं देखील म्हटलेलं. सो तुम्ही म्हणाल की हा हे देखील आहे स्ट्रॉंग. सो असे 2-2 स्ट्रॉंग आले तर काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं लिस्ट एक्स्ट्रीम निगेशन टेक्निक यूज करायची. म्हणजे आपण निगेट करूया पहिलं. ए ऍटलिस्ट 5 बायर्स म्हटले, ऍटलिस्ट 5 म्हणजे 5, 6, 7, बरोबर. आपण निगेट करूया, मी म्हणेन की 4 बायर्स किंवा लेस दॅन 5 बायर्स, मी 4 घेतो. देर मस्ट बी 4 बायर्स पर सेलर. आता मी निगेट केल्यानंतर तुमचं जे कन्क्लुजन आहे, कन्क्लुजन काय आपलं, हे कन्क्लुजन आहे स्कार्सिटीमुळे प्राइस वाढते, याच्यावर टोटली डिस्ट्रॉय झालं पाहिजे. 4 बायर्स पर सेलर असलं म्हणजे या ठिकाणी डिमांड जास्त आहे पण सप्लाय कमी आहे, तरी देखील प्राइस वाढणारच ना. 4 बायर सिंगल बायर सेलर असल्यावर, म्हणजे याच्यावर काय परिणाम होतोय का, नाही परिणाम होत. त्यामुळं मी म्हणेन हे अझम्पशन इनव्हॅलिड आहे. बी चेक करूया. इन्क्रीजेस इन डिमांड ऑफन रिफ्लेक्ट अन इन्फ्लक्स ऑफ न्यू बायर्स. सो हे निगेट करूया आपण. डज नॉट नेसेसरीली रिफ्लेक्ट अन इन्फ्लक्स ऑफ न्यू बायर्स. सो इन्क्रीज इन डिमांड आहे म्हणून नवीन बायर्स आले नाही. सपोज ओल्ड बायर्स, ओल्ड बायर्स देखील प्राइस वाढवून घेऊ शकतात ना, घेऊ शकतात. मग हे जर निगेट केलं तर आपलं जे कन्क्लुजन आहे स्कार्सिटीमुळे प्राइस वाढतं, काय परिणाम होतच नाही. ओल्ड बायर्स मे बी अजून तिथं असतील, ते देखील घेऊ शकतात. त्यामुळं हे आपलं बी आपण कॅन्सल करतो. काय परिणामच होणार नाही नवीन बायर्स ऍक्च्युअली. सी the US housing market showed a larger than average increase in the 1990 across the country, नॉट जस्ट इन क्राउडेड अर्बन एरिया. सो प्रिमिसवर आपला अटॅक करतो, बरोबर. सो काय सांगितलं यांनी की मार्केट लार्जर दॅन ॲव्हरेज इन्क्रीज, म्हणजे सगळीकडेच प्राइस वाढलेले आहे. सगळीकडेच जर प्राइस वाढले तर स्कार्सिटीमुळे प्राइस वाढते असं आपण थोडीच म्हणू शकतो, नाही ना. ऍक्च्युली हे काय करेल, वीक करेल आपलं, म्हणून हे आपलं सी एलिमिनेट झालं. डी बघूया. Price increases do not cause people to withhold their houses from market in the hopes that price will increase even further in the future. Price increase झाल्यामुळं it do not cause people to withhold their houses. प्राइस वाढल्यामुळं लोक आपली घरं विकत नाहीये, त्यात प्राइस वाढली म्हणून ते विकत नाहीये. आत्ताच आपण बघितलं आपलं काय आहे कन्क्लुजन, स्कार्सिटीमुळे प्राइस वाढते. प्राइस वाढल्यामुळं स्कार्सिटी होत, प्राइस वाढली त्यामुळे लोक विकत नाही, त्यामुळे स्कार्सिटी होते, असं देखील कंडिशन होऊ शकते ना. आणि हे नेमकं काय सांगतं, प्राइस वाढली, इन्क्रीजेस डू नॉट कॉज पीपल टू विथहोल्ड देअर हाऊसेस. हे नेमकं उलट याच्या होत नाही हेच सांगते ना. याच्या अपोजिट काय होतं, दे विल विथहोल्ड देअर हाऊसेस. याच्या अपोजिट करूया आपण. प्राइस वाढल्यामुळं काय करतात, घरं विकत नाहीत लोक, प्राइस अजून फ्युचरमध्ये वाढेल, मग आपण त्यावेळी विकू, किंवा परत परचेस करताना तुम्हाला जास्त प्राइस द्यावी लागेल म्हणून ते विथहोल्ड करून ठेवत आहे. मग स्कार्सिटीमुळे प्राइस वाढते, हे तुमचं डिस्ट्रॉय होणार ना. प्राइस वाढल्यामुळे स्कार्सिटी वाढते असं तुमचं होणार. म्हणून डी हे अझम्पशन या ठिकाणी स्ट्रॉंग आहे.
एक्स पासून वाय पर्यंत जाऊ शकतो, याचा अर्थ वाय पासून आपण एक्स पर्यंत येऊ शकत नाही, या टाईपचं हे अझम्पशन आहे. ई बघूया. A significant rise in housing prices in a specific area may cause some potential buyers to relocate to others less pricey areas. So एखाद्या एरियामध्ये प्राइस वाढली तर दुसरीकडे रिलोकेट होत असेल तर यावरचा उपाय झाला ना. प्राइस मग स्कार्सिटी मुळे प्राइस वाढली, यावर काय परिणाम होणार आहे का? नाही ना. हे काहीतरी हा उपाय झाला याच्यावरचा. आपण त्याबद्दल बोलत नाहीये, काय केलं पाहिजे याबद्दल बोलत नाहीये, आपण अझम्पशन बद्दल बोलतो. त्यामुळं या ठिकाणी हे एलिमिनेट होतं. सो करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला मूवी मनीवर वरचा लास्ट प्रॉब्लेम. ट्राय करा अगोदर, सुटला तर मग चांगली गोष्ट आहे, नाही तर रॉंग जरी आलं तरी काही इश्यू नाही. का रॉंग आलं एवढं तरी तुम्हाला कळेल. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा प्रॉब्लेम. क्वेश्चन काय आहे? द प्लॅन टू मॅक्सिमाइज रिटर्न्स बाय इनिशियली रिलीजिंग फिल्म्स ऑन ओनली ऑन स्मॉल नंबर ऑफ स्क्रीन्स अँड लिमिटिंग ॲडव्हर्टायझिंग डिपेंड्स ऑन अपॉन विच ऑफ द फॉलोइंग अझम्पशन. सो इथंच तुम्हाला डायरेक्ट कन्क्लुजन दिलेलं आहे. रीड करूया आपण आर्ग्युमेंट. Studio executives carefully examine how a film performed on its opening weekend in order to determine whether and how to invest more in that film. Many decisions, such as increasing the number of screens that show the film and expanding the marketing campaign, are best made after reactions can be gathered from audiences who actually purchase tickets. Therefore, काय conclusion आले? To maximize returns on their marketing investment, studios should, strong word आहे हा, should initially release all their films on small number of screens and with a limited advertising campaign. So या ठिकाणी काय सांगितलंय? मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट वरचे रिटर्न्स जे आहेत हे इन्क्रीज करण्यासाठी स्टुडिओनी काय केलं पाहिजे? They should release all their films in small limited number of screens with limited advertising campaign. So limited screens and advertising campaign असं सांगितले त्यांनी. आणि ह्याला प्रिमिस काय दिलेला आहे त्यांनी? प्रिमिसेस काय दिलेले आहेत? Studio executive, they should carefully examine how the film performs on its opening weekend. Weekendला अगोदर तुम्ही लिमिटेड थिएटरमध्ये रिलीज करा फिल्म आणि त्याचा ऑडियन्सचं तुम्ही रिॲक्शन बघा, ज्याने ऍक्च्युली तिकीट जे परचेस केले ती. आणि जर तुम्हाला तुमच्या मार्केटिंग कॅम्पेनवरचे रिटर्न्स मॅक्सिमाइज करायचे असतील तर त्यावरून तुम्ही डिसिजन घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितलंय? जर तुम्हाला मार्केटिंग वरचे रिटर्न्स मॅक्सिमाइज करायचं असेल तर कंपल्सरी तुम्ही लिमिटेड स्क्रीनवर फिल्म दाखवली पाहिजे. But there could be some other factors that will maximize your marketing returns. For example, take the example of film Radhe. Radhe film ही अगोदर लिमिटेड स्क्रीन वगैरे असं नाही, डायरेक्ट OTT वर, राईट? सो ह्या राधे फिल्म रिलीज व्हायच्या अगोदरच त्याचे पैसे निघाले होते. म्हणजे त्याने अगोदर भरपूर मार्केटिंग कॅम्पेन केलं होतं. ते देखील एक फॅक्टर असू शकतो ना. आजकाल मोठ्या प्रमाणात तुम्ही दिवाळीला रिलीज करतात फिल्म्स, ईदला रिलीज करतात, ते देखील एक आहेतच ना टॅक्टिक्स. फिल्म कशी जरी असली तरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतच ना. सो इथं काय अजून केलेलं आहे? फक्त लिमिटेड स्क्रीनवर दाखवून ऑडियन्सच्या रिॲक्शन घेऊन मग तुम्ही जर पुढचं प्लॅन केलं तर मार्केटिंग इन्व्हेस्टमेंटवरचे तुमचे रिटर्न्स चांगले मिळतील. बाकी कुठलाच वे नाही आहे हे ह्या ठिकाणी अज्युम केलेलं आहे. देयर इज नो अल्टरनेट पार्ट टू द सेम वे. इकडून इकडे जायचा हा एकच वे आहे, दुसरा वे नाही असं सांगणार जर एखादं अझम्पशन असलं तर आपण क्विकली ते सांगू शकतो की हे व्हॅलिड अझम्पशन आहे. चेक करूया आपण वन बाय वन. Large marketing investments made before the opening weekend never actually yield greater profits than small initial marketing investment. हे टेम्पटिंग आहे, राईट?
जर अगोदर भरपूर खर्च केला असेल मार्केटिंगवर तर त्यामुळे चांगला यील्ड आला नाही असं ते म्हणत आहे. दॅट नेव्हर इव्हेंच्युअली यील्ड. In order to conclude that all films should have limited release, it must not be possible for large pre-release marketing spending. Right? अगोदर तुम्ही मार्केटिंग स्पेंडिंग भरपूर केलं असेल तर त्याचा काहीतरी इफेक्ट झाला पाहिजे ना पुढे. सो इथं काय सांगितलेलं आहे, ओपनिंगच्या अगोदर जर लार्ज मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट केले तर त्याच्यामुळे कधीच नेव्हर इव्हेंच्युअली एल्ड ग्रेटर प्रॉफिट्स कशापेक्षा, स्मॉल इनिशियल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट पेक्षा. स्मॉल इनिशियल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट पेक्षा ग्रेटर प्रॉफिट नाही मिळालं कधी, जर तुम्ही ह्याच्यापेक्षा एक वेगळा वे घेतला. मार्केटिंग रिटर्न जर मॅक्सिमाइज करायचं असेल तर लिमिटेड स्क्रीनवरनं तुम्हाला जायचंय ना. सो वेगळा वे घेतला तुम्ही इकडून. तर मला उलट मी ऍक्च्युअली केलं, मार्केटिंग असं म्हणायला पाहिजे होतं मी, की मार्केटिंग लिमिटेड स्क्रीन आणि ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन करून मार्केटिंग रिटर्न्स आपल्याला पुढे वाढवता येतील. सो पण या ठिकाणी काय सांगितलंय, देयर इज अनदर वे. देयर इज अनदर वे टू इन्क्रीज द मार्केटिंग रिटर्न्स. काय आहे अनदर वे? काय नाही आहे या ठिकाणी अनदर वे? नेव्हर म्हटले ना. लार्जर मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट. अगोदर तुम्ही प्री रिलीजच्या अगोदर मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट जे आहे तो वे तो नाही आहे असं सांगितलं. म्हणजे देर इज नो अदर वे टू अचीव्ह दिस अवर गोल, फायनल एम, फायनल गोल. सो हे आमचं अब्झम्पशन व्हॅलिड आहे. ह्याच्या उलट केलं, निगेट केलं हे, तर काय होतं बघूया तरी देखील. लार्ज मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट मेड बिफोर द ओपनिंग विकेंड. म्हणजे अगोदर जर तुम्ही भरपूर इन्व्हेस्टमेंट केली ओपनिंग विकेंडच्या अगोदर, जसं राधेच्या केसमध्ये केले, तर दॅट नेव्हर, मग आपण या ठिकाणी नेव्हरच्या अपोजिट वर्ड यूज करूया, दॅट कुड इव्हेंच्युअली यील्ड ग्रेटर प्रॉफिट्स दॅन स्मॉल इनिशियल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट. सो काय म्हणते, तुम्ही अगोदर भरपूर मार्केटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट केली की इनिशियल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त प्रॉफिट मिळते. आपलं तर काय आहे या ठिकाणी कन्क्लुजन, लिमिटेड रिलीजमुळे मार्केटिंग रिटर्न्स वाढतात. हे टोटली डिस्ट्रॉय होते ना. लिमिटेड मार्केटिंगमुळे होत नाही, तर ते काय म्हणतात, इनिशियल मार्केटिंग जे टोटली डिस्ट्रॉय होते. त्यामुळं हे आपलं व्हॅलिड अझम्पशन आहे. निगेट करून देखील तुम्ही कन्फर्म करू शकता. बी बघूया. New advertising techniques such as web-based viral marketing have substantially reduced the average marketing cost for films. ॲव्हरेज मार्केटिंग कॉस्ट कमी झाली तर ऑब्व्हियसली असं म्हणाल की तुम्ही आपलं टोटल कॉस्ट कमी होणार, त्यामुळे रिटर्न्स वाढणार. पण आत्ताच आपण बघितलं ना, आपल्याजवळ एकच वे आहे. कुठला आहे? कॉस्ट कमी करण्या का रिटर्न चांगला मिळवण्याचा, लिमिटेड रिलीज करणे. हा एकच वे, देयर इज नो अदर वे. म्हणून बी आपलं हे कॅन्सल झालं. सी, a film's prior performance in non-commercial setting. नॉन कमर्शियल सेटिंग म्हणजे क्रिटिक्सला वगैरे दाखवतात ना, फेस्टिवल्स वगैरे दाखवतात ते, इज नॉट वेल को रिलेटेड विथ हाऊ द जनरल पब्लिक टेन्स टू रिॲक्ट टू दॅट फिल्म. जसं नॉन कमर्शियल सेटिंग आणि ह्याच्याबद्दल तर काय ह्या ठिकाणी बोललेलं नाहीच. ह्याचं निगेशन करून देखील आपण चेक करूया. इज नॉट वेल को रिलेटेड म्हटले, इज को रिलेटेड असं म्हणूया विथ हाऊ द जनरल पब्लिक इज नॉट म्हटले त्या ठिकाणी, इट इज को रिलेटेड विथ हाऊ द जनरल पब्लिक टेन्स टू रिॲक्ट टू दॅट फिल्म असं जर म्हटलं. पण आपला प्लॅन काय आहे, अगोदर लिमिटेड रिलीज करणे आणि त्यानंतर मार्केटिंग वर डिसिजन घेणे. सो जरी को रिलेट असला तरी आपल्या त्या प्लॅनवर काय इम्पॅक्ट होणार आहे का? नाही ना, त्या इम्पॅक्ट होणार. जसं तुम्ही ए मध्ये बघितलं की तुम्ही मार्केटिंग अगोदर भरपूर केलं तर लिमिटेड स्क्रीनमुळे मिळणाऱ्या प्रॉफिटवर इम्पॅक्ट होणार आहे, राईट. पण इथं मात्र तसं काय होत नाही. निगेट केलं तरी काही परिणाम होत नाही, आहे तसंच राहतं आपलं कन्क्लुजन. त्यामुळे हे आपलं सी इनव्हॅलिड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउट ऑफ स्कोप देखील आहे. डी चेक करूया. Across the movie industry, marketing investment do not influence the eventual financial returns of film in predictable ways. ऑथरचं कन्क्लुजन काय आहे, मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट हे लिमिटेड स्क्रीन, आपल्याला लिमिटेड स्क्रीन आणि ऍडव्हर्टाइजमेंट कंपेन अगोदर करून मग वाढवता येते. इथं काय सांगितलेलं आहे,
मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट डू नॉट इन्फ्लुएन्स द इव्हेंच्युअल फायनान्शियल रिटर्न्स ऑफ फिल्म्स इन प्रेडिक्टेबल वेज. प्रेडिक्टेबल वेज बद्दल बोललेलं आहे का यामध्ये? प्रेडिक्टेबल नाही. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? एक्सपेक्टेड रिटर्न्स बद्दल बोललेलं आहे, नॉट प्रेडिक्टेबल रिटर्न बद्दल बोललेलं आहे. त्यामुळं हे आपलं एलिमिनेट झालं. ई बघूया. How a film performs during its opening weekend is a strong indicator of the film's financial performance over its lifetime. हे खूप टेम्पटिंग आहे, राईट? पण मगाशी आपण काय सांगितलं होतं, या ठिकाणी एकच वे आहे, लिमिटेड स्क्रीनवर रिलीज करणे, लिमिटेड मार्केटिंग करणे, मग त्याच्यामधून तो रिॲक्शन रेकॉर्ड करणे आणि मग मार्केटिंग रिटर्न्स मॅक्सिमाइज करणे. त्यावर डिपेंड राहणार आहे. दुसरा वे आहे का आपल्याजवळ? नाही. सो फिल्म्स परफॉर्मन्स ड्युरिंग ओपनिंग वीकेंड हा स्ट्रॉंग इंडिकेटर नाही आहे. तर लिमिटेड स्क्रीन मधला आपला जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून ई ह्या ठिकाणी कॅन्सल झाला. आन्सर आपलं काय आलं? ऑप्शन ए. सो दॅट्स ऑल फॉर अझम्पशन्स. अझम्पशन वर्षी आपण 10 प्रॉब्लेम्स जे मी कव्हर केलेले आहेत हे खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत. हे जरी तुम्ही केला तर माझ्या मते मोर दॅन सफिशियंट राहील. या ठिकाणी थॉट प्रोसेस समजून घ्या. अदरवाईज तुम्ही प्रत्येक गोष्ट ही पण अझम्पशन करेक्ट आहे, ते पण अझम्पशन करेक्ट आहे, सगळंच तुम्हाला करेक्ट वाटतील. प्रॅक्टिस भरपूर करा या क्वेश्चनचं. विचार करावा लागेल तुम्हाला. जसं पझल सॉल्व्ह करताना तुम्हाला विचार करावा लागतो, तेवढा विचार तुम्हाला करावा लागेल. कारण एक क्वेश्चन या ठिकाणी 2 मार्कला असतो. सो 2 मार्क्स मिळवण्यासाठी जेवढा तुम्ही विचार कराल तेवढा विचार करा. मग व्यवस्थित ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करा आणि मग आन्सर द्या. आन्सर निगेशन टेक्निक ही अझम्पशन फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. भरपूर प्रॅक्टिस करा आणि मगच एक्झाममध्ये हे अझम्पशनचे क्वेश्चन अटेम्प्ट करा. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.